नमस्कार. दैनिक पुढारीच्या आरोग्य संवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत. दैनिक पुढारी दरवर्षी डॉक्टर डे निमित्त विविध कार्यक्रम घेत असतं. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील डॉक्टरांना आपल्या भेटीसाठी आणत असतं. त्यांची मतं आपल्या वाचकांपर्यंत पोहोचावीत म्हणून हा थेट कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला गेलेला आहे. डॉक्टर डे निमित्ताने ह्या कार्यक्रमाची सुरुवात होते आणि पुढचे 4 दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील डॉक्टर आपल्याशी त्यांच्या मराठी भाषेत व्यवस्थित कळतील अशा प्रश्नांची उत्तर देत असतात. ह्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्ही तुमची प्रश्नाची उत्तर विचारू शकता. तुम्हाला आरोग्याविषयी काही प्रश्न असतील ते विचारू शकता. त्यांचा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि इथली जी तज्ञ मंडळी आहेत ते त्यांच्या भाषेत तुम्हाला आरोग्याविषयी सध्या काय चाललंय, कशा पद्धतीने काम होत आहे आणि विशेष करून करोना काळामध्ये सध्या काय चाललंय, त्यामुळे आज आपण पहिलं पुष्प घेऊन आलोय डॉक्टर प्रवीण घाडगे यांच्या निमित्ताने. ते लंडन नाहीत. त्याच्या आधी मी विशेष म्हणजे आपले पुढारी पेपर प्रायव्हेटमध्ये चेअरमन डॉक्टर योगेश जाधव आपल्या सोबत आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सुरुवात करावी, त्याच्यानंतर मी पाहुण्यांची ओळख करून देईन. डॉक्टर योगेश जाधव. नमस्कार. दैनिक पुढारी आयोजित आरोग्य संवाद या विशेष व्याख्यान मालेमध्ये मी आपल्या सर्वांचंच स्वागत करतो. गेल्या वर्षी संपूर्ण जगासमोर करोनाचं हे संकट उभं राहिलं आणि बघता बघता संपूर्ण जगाला त्यांनी ग्रासलं. आपलं जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत केलं. म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये डिसरप्ट म्हणू, जो डिसरप्शन हा शब्द आहे तो अक्षरशः डिसरप्ट केलं. अजूनही आपण त्याच्या विळख्यातनं सुटलेलोच नाही. भारतामध्ये आता या दुसऱ्या लाटेवरती आपण मात मिळवायच्या परिस्थितीत आहोत आणि वेस्टर्न कंट्रीज मध्ये तर तिसरा वेव्ह येऊन पण गेलेला आहे. आणि कालच ऑस्ट्रेलिया, मला वाटतं इस्रायल इथे परत लॉकडाऊन निर्बंध त्यांनी जाहीर केलेले आहेत, कारण तिसऱ्या या कोविड या डेल्टा व्हेरियंटच्या भीतीने. आपल्याकडे तर डेल्टा प्लस हे व्हेरियंट देखील आलेलं आहे आणि त्यामुळे हे वातावरण अजूनही सगळीकडे अनिश्चितता आहे. पुढं काय होणार आहे अजूनही आपल्या समोर क्लिअर चित्रच नाही. ज्यावेळी करोना हा आजार नवीन आला होता त्याला आपल्या लक्षात असेल की पहिल्यांदा लोकांना हा आजार काय आहे माहित नव्हता, त्याच्याबद्दल माहिती नव्हती. डॉक्टरांना लाईन ऑफ ट्रीटमेंट काय द्यायची, औषधं काय द्यायचे याची देखील फारशी माहिती नव्हती. म्हणजे ज्याला आपण ट्रायल अँड एरर, कारण त्याच्यावरती औषधच फार नव्हते. आणि अशा वेळेला त्यावेळेला आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आपल्या कानावरती येत होत्या, त्यात खऱ्या कोणत्या खोट्या कोणत्या हे आपल्याला माहित नव्हतं. भीती वाटू लागली होती आणि अशा लोकांना या नव्या आजाराची सखोल व अचूक माहिती मिळावी आणि त्यांचं नीट मार्गदर्शन व्हावं आणि तेही देश आणि जागतिक दर्जाच्या एक्सपर्ट्स यांच्याकडून मार्गदर्शन मिळावं या उद्देशानेच ही व्याख्यानमाला आपण सुरू केली होती. आज मागच्या वर्षीपासून या व्याख्यानमालेचा जवळजवळ 2 लाख लोकांनी लाभ घेतलेला आहे. या वर्षी सुद्धा ही परंपरा आम्ही पुढे नेत आहोत आणि 2 ते 4 जुलै या दरम्यान ही व्याख्यानमाला घेण्यात येत आहे. आज या व्याख्यानमालेचा पहिलाच दिवस आहे. गेल्या वर्षभरात जसं RT-PCR ही टेस्ट महत्वाची होती, तसंच दुसरा एक शब्द होता तो म्हणजे HRCT. RT-PCR तर ही गोल्डन टेस्ट आहेच, पण HRCT पण देखील तेवढीच महत्वाची आहे. काही वेळा असंही झालेलं आहे की RT-PCR मध्ये रिपोर्ट निगेटिव्ह आहे आणि HRCT मध्ये मात्र त्यात थोडं रिपोर्ट हा पॉझिटिव्ह किंवा त्यात ते पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे. त्यामुळे HRCT म्हणजे हाय रेझोल्युशन सिटी स्कॅन आणि त्यामुळे ही अत्यंत महत्वाची अशी चाचणी आहे. पण ही HRCT याचे दुष्परिणाम काय, कारण मध्ये आपण असं ऐकलेलं की एक HRCT म्हणजे साधारणतः मला वाटतं 400 का 800 एक्सरे घेतल्यास, म्हणजे एक्सरे आपण घेतो तेवढं रेडिएशन, तेवढं एक्सपोजर होतं असं देखील स्टेटमेंट केलं गेलं होतं.
मग HRCT करायची तर केव्हा करायची, आणि एकंदरच हे जे रेडिओलॉजी आहे ह्या क्षेत्राने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे. खास करून करोनाच्या उपचारात तर रेडिओलॉजीचा वापर हा कसा होतोय, कसा व्हायला हवा, या क्षेत्राचं महत्व काय, ह्या सगळ्या बाबी आपण थेट लंडन वरून डॉक्टर प्रवीण घाटगे यांच्याकडून समजून घेणार आहोत. मी डॉक्टर घाटगे यांचे स्वागत करतो आणि संतोषजींना सांगतो की त्यांनी त्याचा परिचय करावा आणि लवकरात लवकर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद योगेश सर. आपण स्वतः एवढी चांगली ओळख करून दिली आणि एवढं आपलं सुंदर सूत्रसंचालनाची भूमिका आपण बजावलेली आहे, आपण एवढी माहिती दिली आहे, त्याच्यामुळे खरंच लोकांना ह्या विषयाचं गांभीर्य कळेल आणि लोक उत्सुकतेने हा विषय बघतील. तर आजच्या या व्याख्यानमालेच्या पहिल्या भागामध्ये आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रवीण घाटगे. डॉक्टर प्रवीण घाटगे हे मूळचे नगर जिल्ह्यातील आहेत, रावरी या गावातील. त्यांचं युजीचं शिक्षण जे आहे प्राथमिक शिक्षण मेडिकलचं ते आपल्या महाराष्ट्रात झालेलं आहे. त्यानंतर पुढच्या शिक्षणाकरता ते लंडनमध्ये गेले आणि त्यांनी तिथे रेडिओलॉजीच्या क्षेत्रामध्ये आपलं ज्ञान संपादन केलेलं आहे. आजही जे ते लंडनमध्ये असते तरी त्यांची नाळ महाराष्ट्राशी जोडली गेलेली आहे. ते दिवसभरात या करोनाच्या काळात विशेषतः आपल्याला सांगता येईल की अनेक रुग्णांचे ते फोन अटेंड करत होते, त्यांचे मित्र परिवार, आणि त्यांना याच्यावर काउन्सिलिंग किंवा समुपदेशन करत होते. डॉक्टर प्रवीण घाटगे यांची खासियत अशी की ते लंडनमधील क्वीन हॉस्पिटल जे सुप्रसिद्ध हॉस्पिटल आहे तेथे कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करत आहेत. तर डॉक्टर प्रवीण घाटगे आपलं या आरोग्य संवाद कार्यक्रमात स्वागत. घरोघरी पुढारी अशी परंपरा आहे आणि पुढारीचं एक काम आहे की लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी शक्य तेवढे सगळे प्रयत्न करणं. म्हणजे जर तुम्ही पुढारी दैनिकाबद्दल थोडंफार सांगतो की वर्षभरात जर तुम्ही बघितलं तर गेले वर्षभर करोनाच्या काळामध्ये सोप्या शब्दात अगदी लोकांना कळतील अशी आरोग्याची माहिती दैनिक पुढारी म्हणून दिली जात होती. आणि आजही विशेष करून एकमेव दैनिक आहे जे पुढचे 3 दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील डॉक्टरांना लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी त्यांनी हे प्लॅटफॉर्म उभं करून दिलेलं आहे. त्यामुळं दैनिक पुढारीचे सुद्धा आभार. डॉक्टर प्रवीण घाटगे आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपण वेळ न गमावता लगेच चर्चेला सुरुवात करूया. सर, तुम्हाला माहिती आहे करोनाचा काळ आहे. त्या करोना काळामध्ये आमच्याकडे आरटीपीसीआर टेस्ट होतं, जसं योगेश सरांनी सांगितलं. आरटीपीसीआर टेस्ट नंतर HRCT ह्या शब्दाला खूप महत्व आहे. म्हणजे HRCT तर अनेकांना लॉंग फॉर्म माहिती असेल की माहित नाही, पण त्यांना HRCT करून घ्यायची असते हे त्यांना माहिती पडलेलं आहे. तर आमच्याकडे आरटीपीसीआर आणि HRCT हे जवळजवळ हातात हात घालून या चाचण्या काम करत होत्या पूर्ण वर्षभरामध्ये. तर ह्या आरटीपीसीआर पेक्षा सर्वसामान्य नागरिकांना HRCT स्कोअर काय माझा, त्या स्कोअरमुळे असे प्रश्न डॉक्टरला विचारू लागले. आणि याच्यामुळे काय झालं, रेडिओलॉजीचं महत्व अधोरेखित झालं की बाबा रेडिओलॉजीला प्रचंड महत्व आहे. आरटीपीसीआर चाचणी काय येते याच्यापेक्षा माझा HRCT स्कोअर किती आहे हे दिसू लागलं. तर ऍज अ रेडिओलॉजी म्हणून तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नाकडे आणि ह्या वातावरणाकडे कसं काय बघता सर? सर्वप्रथम पुढारीचे आभार मला संवाद साधण्यासाठी संधी दिल्याबद्दल. अगदी खरं आहे ऍक्च्युली की मागील वर्षात त्यातल्या त्यात मागच्या मार्च एप्रिलमध्ये आपल्याकडे यावेळेस IPL होऊ शकलं नाही, पण मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स ऐवजी आपल्याकडे HRCT स्कोर जास्त लोकप्रिय झाला. आणि याचं मला आश्चर्य वाटायचं, कारण मी रेडिओवर असून सुद्धा मला रोज 2-3 मेसेज फोन यायचे की माझा स्कोर इतका आलाय तर मी काय करायला पाहिजे. ऍक्च्युली जसं जाधव सरांनी सांगितलं की RT-PCR हीच टेस्ट गोल्ड स्टँडर्ड आहे. म्हणजे एकदा ती पॉझिटिव्ह आली की तुम्हाला करोनाचं संक्रमण झालं असं 100% याची खात्री होते. याचं कारण म्हणजे या टेस्टमध्ये ती जो आपला विषाणू आहे करोनाचा, त्याच्यामध्ये RNA चा जो सिक्वेन्स आहे तो डिटेक्ट होतो आणि त्यामुळे 100% हा करोनाचा आहे हे कळतं. आता HRCT डिटेलमध्ये जायचं म्हटलं तर HRCT म्हणजे हाय रिझोल्युशन CT स्कॅन. आता याच्यामध्ये हाय रिझोल्युशन हा शब्द तसा आपण मोबाईलमध्ये कॅमेरा वापरतो त्यामुळे सर्वपरिचित आहेच. याच्यामध्ये अतिसूक्ष्म गोष्टी दिसतात ज्या CT स्कॅनवर. आणि CT स्कॅन करताना आपल्या फुफ्फुसांचे 1-1 मिलीमीटरचे सेक्शन्स केले जातात. साधारण फुफ्फुसांची लांबी 25 ते 28 सेंटीमीटर असते. आता तुम्ही विचार करा 1-1 मिलीमीटर म्हणजे इतके 270 ते 280 त्याचे भाग केले जातात. आणि हे ऍक्च्युली HRCT जी लंगसाठी जी टेस्ट केली जाते ही जुन्या दुसऱ्या क्रॉनिक लंग फुफ्फुसांच्या आजारांसाठी होती. आणि याच्यामध्ये कोणत्याही म्हणजे विषाणू म्हणा, जीवाणू म्हणा,
यांचं जेव्हा इन्फेक्शन होतं फुफ्फुसाचं, जेव्हा न्यूमोनिया होतो, त्याच्यातही हे चेंजेस दिसतात. आता झालं का, की सुरुवातीला जेव्हा हा आजार सगळ्यांसाठीच नवीन होता आणि त्याच्यासाठी जे किट्स होते ते अवेलेबल नव्हते सगळीकडे. त्यामुळे काही देशांमध्ये खूप संक्रमण झालं आणि एवढे किट्स अपुरे, अगदी यूकेमध्ये सुद्धा किट्स अपुरे पडत होते. मला आठवतंय माझ्या काही मित्रांना खोकला येत होता, ताप येत होता, पण त्यांची टेस्ट केली गेली नाही कारण किट्स नव्हते म्हणून. त्यांना फक्त आयसोलेट व्हायला सांगितलं आणि काही त्रास झाला तर कॉन्टॅक्ट करायला सांगितलं होतं. अशा वेळी काय झालं, की इटली किंवा चायनामध्ये त्यांनी एक HRCTचा एक स्कोर डेव्हलप केला आणि तो जास्त लोकप्रिय झाला. पण याची गरज अशी होती, की HRCTचा स्कोर त्यांनी याच्यासाठी क्रिएट केला, की त्याच्यामुळे त्यांना एक अंदाज येईल. ज्यांची टेस्ट होऊ शकत नाही त्यांना संक्रमण झालंय का नाही याचा अंदाज येईल. पण तरीही HRCT ही निदान 100% होऊ शकत नाही. मी तुम्हाला काही स्लाइड्स शेअर करून हे दाखवू इच्छितो. आता हे सीटी स्कॅन मशीन आहे. याच्यामध्ये एका साइडने एक्स-रे ट्यूब असते आणि त्याच्याबरोबर 180 कोनामध्ये डिटेक्टर्स असतात. जे एक्स-रे आणि हा टेबल आहे याच्यावर पेशंट झोपलेला असतो. तो टेबल सरकत राहतो आणि एक्स-रे बीम एका साइडने पास होऊन ते दुसरीकडून डिटेक्ट होतात आणि नंतर त्याचे कॉम्प्युटरमध्ये जाऊन इमेजेसमध्ये रूपांतर होते. आता HRCT स्कोअरबद्दल बोलायचं झालं तर त्याच्या आधी याची डायग्नोस्टिक व्हॅल्यू किती आहे हे आपण बघूया. हे नेदरलँडमध्ये पब्लिश झालेली आहे. हे सोर्स आहे याचा रेडिओलॉजी असिस्टंट .com ही रेडिओसाठी एक वेबसाईट आहे. त्यातून घेतलं गेलेलं हे क्लासिफिकेशन आहे. आता हे कोरॅड्स म्हणजे 1 to 6 1 ते 6 अशी त्यांनी एक स्केल बनवली होती. आता याच्यात तुम्हाला दिसून येईल की शक्यता किती आहे कोरोनाची ही स्कोर म्हणजे कोरॅड स्कोर 4 म्हणजे जेव्हा हाय आहे तेव्हा हाय आहे तेव्हा त्याला 4 म्हणून दिलं जातं. पण तरीही त्याच्यात अ, शक शंका व्यक्त होते, की याला सीटी स्कॅनच्या फाइंडिंगवरनं, की त्या पेशंटला कोरोनाचं संक्रमण झालं आहे म्हणून. जेव्हा हा स्कोर 5 होतो कोरॅड्स 5 त्यावेळेस ते खूप हाय म्हणजे त्याच्यात क्लासिकल जे आहे चित्र ते दिसतं. म्हणजे क्लासिकल म्हणजे अशा प्रकारचं ज्याच्यामध्ये अ, दुधी काचेसारखं जो फुफ्फुस आहे त्याच्यात दुधी काचेसारखा दिसायला लागतो. आता फुफ्फुस नॉर्मली दिसतं असं, पूर्णपणे काळं, त्याच्यात हवा असते आणि ह्या ज्या दिसतात पांढऱ्या त्या रक्तवाहिन्या. पण जेव्हा हे संक्रमण होतं कोणत्याही याचं, तर त्याच्यात एकतर काय होतं, की फुफ्फुसांमध्ये जिथे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड एक्सचेंज व्हायची जी प्रक्रिया आहे, तिथे पाणी जमा व्हायला सुरुवात होतं आणि अगदी सुरुवातीच्या अत्यल्प प्रमाणात जेव्हा पाणी जमा होतं, त्यावेळेस ते असं दुग्ध म्हणून दिसतं. आता ह्या स्केलमध्ये सुद्धा 100% डायग्नोस्टिक फक्त म्हणजे जो मॅक्सिमम कोरॅड 6 आहे, तो आर-टी-पी-सी-आर टेस्ट पॉझिटिव्ह आली तरच आहे. म्हणजे कन्फर्मेटरी आर-टी-पी-सी-आर हीच आहे. याच्यावरून हे सिद्ध होतं, की सीटी स्कॅन 100% डायग्नोसिस करू शकत नाही. तो फार जवळपास नेऊन ठेवू शकतो. व्हेरी हाय पॉसिबिलिटी. म्हणजे खूप दाट शक्यता जेव्हा निर्माण होते त्यावेळेस तो आहे. आता हे सीटी स्कॅन करण्यापेक्षा पेशंटच्या लक्षणावरून आपल्याला कळू शकतं, याला कोव्हिड झालाय म्हणून. त्याला ताप येतो, खोकला येतो, त्याचं एक हे आहे. आपण ते नंतर बघूयाच. तर आता आपण जाऊया HRCT स्कोर तो कसा तयार झाला. साधारण आपले फुफ्फुस म्हणजे एक पातळ रबरी पिशवी असल्यासारखं आहे आणि छातीच्या दोन्ही बाजूला 2 फुफ्फुसे असतात. हे उजव्या बाजूचं, हे डाव्या बाजूचं. तर उजव्या बाजूला त्याचे 3 भाग असतात, डाव्या बाजूला 2 भाग असतात. आता ह्या HRCT आणि काय होतं जेव्हा आपण श्वास घेतो, तर श्वासनलिकेतून तो श्वास आतमध्ये जातो आणि मग श्वास बारीक नलिकांमधनं त्या 5 भागांमध्ये ती हवा पोहोचते आणि ते फुफ्फुस फुगतात. आणि ज्यावेळेस ते जेव्हा आपण सोडतो त्यावेळेस ते थोडे आकुंचन पावतात आणि त्यातून तो कार्बन डायऑक्साइड बाहेर येतो. जेव्हा ते फुगतात त्यावेळेस तो ऑक्सिजन रक्तवाहिन्यातून आतमध्ये शोषला जातो आणि जेव्हा ते अंकुचन पावतात त्यावेळेस तो सोडला जातो. आता हे झालं नॉर्मल. आता जेव्हा HRCT स्कोर तयार केला गेला, तर त्याची स्केलिंग अशी होते, की 1 गुण म्हणजे अ, एका भागाचे 5% भाग जेव्हा बाधित होतो तेव्हा त्याला 1 गुण दिला गेला. 5 ते 25% जेव्हा बाधित होतो त्याला त्या 2 गुण दिले गेले. 26 ते 50% जेव्हा तो बाधित होतो, त्यावेळेस त्याला 3 गुण दिले गेले आणि 51 ते 75% जेव्हा बाधित होतो, तेव्हा त्याला 4 गुण दिले गेले आणि जेव्हा 75% पेक्षा जास्त भाग अ, एका भागाचा 75% पेक्षा जास्त प्रमाण जेव्हा बाधित होतं, तेव्हा त्याला 5 गुण दिले जातात. आता हे एका भागाबद्दल मी बोलतोय. असे 5 भाग जर आपण हे केले, तर ते टोटल स्कोर होईल 5 गुणिले 5 म्हणजे 25. तर ती स्केल जी आहे ती 5 25. आता याच्यामध्ये अ,
मी आधी सांगितल्याप्रमाणे ही दुग्धकच आणि जास्त पाणी जमाल्यानंतर पूर्ण पांढरे दिसते. आता याच्यामध्ये ऍक्च्युली त्यांनी सिव्हिरिटी इंडेक्स असं म्हटलं, म्हणजे आजाराचे किती सिव्हिरिटी आहे हा म्हणून स्कोर दिला. पण जनरली आमच्या मते की सिव्हिरिटीपेक्षा एक्सटेंट म्हटलं तर जास्त बेटर होईल. कारण तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये काय आहे की समजा आता ह्या भागात जर मी म्हटलं की सगळे भाग आपण कन्सिडर करू कंपॅरिझनसाठी, प्रत्येक भागात 5% बाधित झालाय. 5/5 5%. तर टोटल भाग झालेला आहे लंगचा ऍक्च्युली ऍव्हरेज केलं तर 5%. पण 5%ला गुण किती देतो आपण? 2. तर 5 भागाचे गुण किती झाले? 10. बरोबर? आणि तसंच समजा तोच पेशंट किंवा दुसऱ्या एका पेशंटमध्ये जर 25% भाग एका भागाचा 25% हं, तर तर त्याला पण आपण स्कोर किती गुण किती देणार? 2. 5 गुणिले 2 10. म्हणजे पूर्ण जर आपण फुफ्फुसाचा विचार केला तर जेव्हा पूर्ण फुफ्फुस 5% त्याचा भाग जेव्हा बाधित होतो तेव्हा त्याचा स्कोर असतो 10 आणि 25% असला तरी तो असतो 10. कारण आपण एका भागाचे गुण पकडतो. दुसरी एक गंमत सांगतो आता याच्यामध्ये बघण्यासारखी. जेव्हा 50% भाग बाधित होतो त्यावेळेस त्याला आपण देतो 3 गुण. तर आपण असं गृहीत धरूया की पूर्ण 5ही भागांमध्ये 50% त्याचं संक्रमण झालंय. तर त्याचा स्कोर किती येईल? 5-15. बरोबर. आता 5 दुसऱ्या एका पेशंटमध्ये आपण 5चा स्कोर म्हणजे 5% बाधित झाला असं पकडूया. 5 आणि गुण किती? 2. तो 5 गुणिले 10. 5 गुणिले 2 10. तर 10 गुण जेव्हा मिळेल त्याला तर त्याचं लंग जे फुफ्फुस इन्व्हॉल्व झालंय, बाधित झालंय ते फक्त 5% आहे. मग आणि स्कोर आहे 10. तसंच जेव्हा 50% जेव्हा बाधित झालाय तर त्याचा स्कोर येईल 15. म्हणजे 5% ते 50% 10 पटने जेव्हा त्याचं फुफ्फुस बाधित झालंय तर स्कोरमध्ये फरक फक्त 5 पासनं 10 पासून 15 पर्यंतच गेलाय. म्हणजे याच्यावरून क्लिअर आयडिया येत नाही. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आता एखाद्या पेशंटमध्ये जर 25% भाग इन्व्हॉल्व झालाय, बाधित झालाय, तर त्याचा स्कोर येईल 10. आपण पकडूया सगळेच 5 जातात. आणि दुसऱ्या पेशंटमध्ये 26 झालाय. आता हे कसं हे सगळं सब्जेक्टिव्ह आहे. मला वाटतं 26 आहे, कुणाला वाटू शकतं ते 25 आहे. तर त्याचा स्कोर किती येणार? 15. म्हणजे टक्क्यामध्ये फरक फक्त 1%. 25% आणि 26%. पण गुण किती येणार? 10 आणि 15. त्यामुळे ही जी आहे पद्धत ती एवढी हे नाही. आणि आधी सांगितल्याप्रमाणेच म्हणजे निदान 100% होऊ शकत नाही. आणि याच्यावरनं पेशंटला खरंच किती सिरियस आहे हे कसं सांगणार तुम्ही? म्हणजे 25% असला तर त्याचा स्कोर 10 आणि 26% असेल तर 15. त्यामुळं त्याच्या मागचं हे थोडंसं आहे. आता सुरुवातीला तर वापर यासाठी झालता की सर तुम्हाला मी ते थांबवतो. ह्या प्रश्नाला अनुसरून एक प्रश्न आहे आमचा की आमच्याकडे खास करून महाराष्ट्रात किंवा भारतात की फक्त स्कोर 23 असतो, 24 असतो, 25 आला की तो एकदमच गेलाय. त्याला लक्षणं काहीच नसतात सर. त्याचा स्कोर हाय असतो कधी कधी पण लक्षणं काही नसतात. आरटीपीसीआर पण निगेटिव्ह असते. तर हा काय नेमका गोंधळ आहे? नाही असं जनरली होणार नाही. आरटीपीसीआर निगेटिव्ह येऊ शकते. पण जनरली आयसीएमआरच्याच गाईडलाईन अशा आहेत की सुरुवातीला जर तुम्हाला मेनली कसं आहे की तुमचे लक्षणं काय त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतात. तर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला जेव्हा सौम्य लक्षणे असतात की ती पहिले 2 दिवस जेव्हा फक्त एंट्री होते त्यावेळेस तुम्हाला फारशी काही लक्षण दिसत नाही. पण अशा वेळेस आरटीपीसीआर जर केली तर ती पॉझिटिव्ह येते. जर ती निगेटिव्ह आली तरी तुमचे लक्षणं सौम्य असतात. त्यामुळे तुम्ही घाबरून जायची गरज नाही. तुम्ही 2-3 दिवस कारण कसं आहे 80% लोकांमध्ये काय होतं की हे कोरोनाचं संक्रमण येतं आणि 14 दिवसात ते त्याचे कोर्स घेऊन 10 ते 14 दिवसामध्ये पेशंट बरा होतो 80% लोकांमध्ये. त्यामुळे जर सौम्य लक्षणं असतील किंवा लक्षणं नसतील तर घाबरून जाण्याची गरज नसते. तुम्ही आरटीपीसीआर 3 दिवसांनी परत रिपीट करा. त्याच्यामध्ये ती पॉझिटिव्ह येऊ शकते. आणि जरी नाही आली तरी तुम्हाला त्रास काय होतो हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे जर तुम्हाला दमच लागत नसेल, तुम्हाला ताप येत नसेल आणि ताप जरी येत असला तरी कसं तुम्ही डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. नुसत्या तपासण्या करून गोष्टी साध्य होत नाही. कारण तुम्हाला नेमका काय त्रास होतो, तुमचं सॅच्युरेशन किती, तुमचं जर ते ड्रॉप झालं असेल तर याचा अर्थ असा आहे तुम्हाला ताप येत असेल, खोकला येत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला न्यूमोनिया झालाय. ते डॉक्टर निदान करू शकतात, तुम्ही करू शकतात. आता होतं काय फक्त एचआरसीटी केल्यामुळे त्याचं ते जे होतं स्कोर त्यामुळे उगाचच काढून जातात. म्हणजे एखादा स्कोर जर 16 असेल तर तो आणि त्याला जर काही त्रास नसेल तर त्याचं कसं आहे की तो जे झालेलं जमा आहे पाणी वगैरे ते हळूहळू कमी होणारच आहे. मग तो स्कोर करून तुम्ही उगाच घाबरून जाण्याचं कारण नाही. आता याच्या कोरोनाच्या पूर्वी कधी फुफ्फुसाचे आजार नव्हते का? निमोनिया होता, हे होता. आपण किती वेळा एचआरसीटी स्कॅन केलाय त्यासाठी.
माझा साधा प्रश्न आहे. बरोबर. नाही केलं, कारण मग हे HRCT करून असं वेगळं काही साध्य होत नाही. हे गोष्टी एकतर डॉक्टरला तुम्हाला बघितल्यानंतर, तपासल्यानंतर, ऑस्कल्टेशन केल्यानंतर तुम्हाला न्यूमोनिया आहे का नाही ते कळतं. दुसरी गोष्ट, सिंपल तपासणी आहे चेस्ट एक्सरे, त्याच्यामध्ये पण हे कळतं की तुम्हाला म्हणजे मी एक स्लाइड दाखवतो की ज्याच्यामध्ये हे बघा, हे पेशंटचे पहिल्या दिवशीचा एक्सरे आहे. इथे थोडंसं हे होतं आणि नंतर त्याचं 15 दिवसानंतर असं सगळीकडे पांढरा दिसायला लागला. तर हे एक्सरेवर पण दिसतं. याच्यासाठी सीटी स्कॅनच केलं पाहिजे आणि तो स्कोर 15 असला म्हणून हे आणि 16 असला म्हणून त्याच्यात काही ट्रीटमेंट. दुसरी गोष्ट, ट्रीटमेंट फार काही नाहीये कोरोनासाठी. यासाठी मेनली सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे. पहिले 7 दिवस तुम्हाला आयसोलेशन होऊन, जर ऑक्सिजन कमी पडला, ही एकच डेफिनेट ट्रीटमेंट आहे की ऑक्सिजन जर कमी पडतो तुम्हाला, तर तुम्हाला तो ऑक्सिजन दिला गेला पाहिजे वेळेत. तुमचं सॅच्युरेशन मेंटेन केलं गेलं पाहिजे. ही एकमेव ट्रीटमेंट आहे. दुसरी म्हणजे जी इकडे वापरली गेली किंवा ती प्रूव्ह झाली, की जर पेशंट डिट्रोइट होत असेल 7-8 दिवसानंतर, 8 दिवसानंतर, की तो अजून खराब होतोय, अशा वेळेस त्याला एक डेक्सामेथाझोन म्हणून आहे, पण त्याचा डोस पण ठरलाय. तो आयसीयू ऍडमिट झालेल्या पेशंटला फक्त इंजेक्शन म्हणून दिला गेला. तर त्यामुळे याच्यामध्ये कुठेही HRCTचा रोल तसा येत नाही. HRCT केल्यामुळे पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये एकदम बदल होत नाही काही. नाही म्हणजे सर, डॉक्टर तुम्हाला असं सांगू शकाल का की करोना झाल्यानंतर आमच्याकडे ते मध्ये फॅड होतं पूर्ण भारतात सगळ्या ठिकाणी की RT-PCR आली की HRCT करायचंच. तर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर कसं द्याल? केला पाहिजेच का? नाही. माझं या प्रश्नाचं उत्तर नाही म्हणूनच आहे. कारण RT-PCRचा मेन उद्देश काय होता की ज्या लोकांमध्ये कारण हा साथीचा आजार आहे, हा काही म्हणजे बाकी आजारांसारखा नाही, ही साथ आहे. तर अशा वेळेस काय होतं की काही लोकांना जरी त्यांना काही लक्षणं नसतील, तरी सुद्धा ते त्यांच्यामध्ये या विषाणूचं संक्रमण झालंय हे आहे की नाही हे बघण्यासाठी RT-PCR टेस्ट होती. आणि तुमच्यात लक्षणं जर नसतील आणि ती जर पॉझिटिव्ह आली, तर याचा अर्थ एकच होता की तुम्ही आता तो व्हायरस दुसऱ्यांपर्यंत पोहोचू नये म्हणून तुम्ही आयसोलेट होऊ नये 14 दिवस. सर, आम्ही पण असे काही काही पेशंट बघितले आहेत की ज्यांना वाटतंय आपल्याला लक्षण आहे, पण RT-PCR केली आणि जर पॉझिटिव्ह आली तर 14 दिवसांनी क्वारंटाईन करावं लागेल किंवा कोविड सेंटरला घेऊन जातील. ज्याच्यापेक्षा सेफ म्हणून डायरेक्ट जाऊन ते HRCT करायचा, तो स्कोर बघायचा आणि जर स्कोर असेल तर त्याच्यावर गोळ्या औषधं घ्यायची. म्हणजे त्याचं क्वारंटाईन टाळण्यासाठी हा एक मार्ग त्यांनी अवलंबला असं मला वाटतं का? आणि काही लोकांनी नाही, असं केलं असेल तर ते चुकीचं आहे. कारण तुम्ही HRCT जरी केला तरी बेसिक पर्पज तोच आहे की तुम्ही क्वारंटाईन होणं जास्त गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे HRCT केला आणि तुमचा स्कोर 10 आला किंवा 2 आला म्हणून तुम्ही क्वारंटाईन व्हायचं नाही असं अजिबात नाही. HRCT हा फक्त HRCTचा मेनली सिटी स्कॅनचा रोल याच्यासाठीच आहे की ह्या कोरोनामध्ये जे 20% लोकांमध्ये जे कॉम्प्लिकेशन्स होतात, त्याच्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणे. अशा वेळेस इथे म्हणजे तेवढीच एक टेस्ट केली गेली रेडिओलॉजीची एक्सरे सोडून, की ज्याच्यामध्ये आपण डाय इंजेक्ट करतो आणि फुफ्फुसांना रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये कुठे गुठळी तर तयार झाली नाही ना, ते बघण्यासाठी ती पल्मनरी अँजिओग्राफी म्हणजे फुफ्फुसांना सिटी पल्मनरी अँजिओग्राफी तो बऱ्याच ठिकाणी त्याचा केला गेला. तो पण कधी ज्याचे क्रायटेरिया होते म्हणजे त्याला एक वेल स्कोर म्हणून असतो, डी-डायमरी तपासणी असते, ती खूप वाढली असेल. मेनली पेशंटला जर सॅच्युरेशन ड्रॉप होत असेल, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याचं हार्ट रेट खूप वाढला असेल, 110च्या पुढे हार्ट रेट आहे, त्याचं सॅच्युरेशन ड्रॉप होते 92च्या खाली. त्यानंतर त्याचा वेल स्कोर म्हणा किंवा डी-डायमर थोडं वाढलं. कोरोनामध्ये तसंही ते वाढतंच, पण ते खूप जर वाढलं असेल, तर मग त्याची पल्मनरी अँजिओग्राफी करत होते. आणि काय होतं सिटी पल्मनरी अँजिओग्राफी जेव्हा आपण करतो, तर त्यावेळेस त्याच्याबरोबर आपल्याला तसंही फुफ्फुस दिसतं. त्यासाठी वेगळा HRCT करायची गरज पडत नाही. बरोबर. आता तुम्हाला हे उदाहरण देतो, ही आमच्याकडे एक झालेली सिटी पल्मनरी अँजिओग्राफी आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं की हा डाय इंजेक्ट केला म्हणून आपल्याला हार्टमध्ये डाय दिसतोय, जो पांढरा दिसतो तो डाय आहे. आणि ते काही छोट्या ह्याच्यात आहे ते ऍक्च्युली रक्ताच्या गुठळ्या आहेत. मी त्याच्यावर एरो मार्क केलंय. आता त्याच पेशंट फक्त विंडो चेंज केली तर बघा तुम्ही लंगही दिसतं, पॅरेन्कामही दिसतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये त्याला कोविडचं संक्रमण झालेलं दिसतंय. बरोबर. पण म्हणजे ही जास्त उपयोगाची तपासणी ज्याच्यामुळे पेशंटला तुम्ही जो गुठळ्या तयार झाल्या ते विरघळण्याचे इंजेक्शन देऊ शकता. नाही सर, खरं तुम्ही ही चांगली माहिती देताय. खरं ब्लड कॉग्युलेशन नंतर आम्ही ते आमच्याकडे 3 टेस्ट केल्या जातात, CBC, CPR आणि डी-डायमर. ह्या 3 चाचण्या बघितल्यानंतर सातत्याने पेशंट अनेकांना फक्त ते स्कोर की आमच्याकडे RT-PCR कोरोनाविषयी आम्ही भीती घेतली ह्या तुमच्या
ज्या चाचण्या आहेत त्या चाचण्यामध्ये आमचे स्कोर काय त्याचं प्रमाण काय त्याची जास्त भीती आम्ही घेतली नाही. आता अनेकांना असं वाटतं की आपण HRCT केला नाही म्हणजे आपण उपचार पुढे मागे पडलो का. त्याच्यानंतर काही स्टेटमेंट दिली गेली, जसं योगेश सरांनी मगाशी सांगितलं की एखादा सिटी स्कॅन करून घेणं म्हणजे 300 एक्सरेचं किरण एक्सपोज होणं, अशा पद्धतीचं मध्ये स्टेटमेंट दिलं. तर हे कितपत योग्य आहे. त्याच्यावर रेडिओलॉजी असोसिएशन आमच्याकडे ऑब्जेक्शन सुद्धा घेतलं की असं काही नाहीये म्हणून. आता कसं आहे की हा थोडासा डिबेटेबल विषय आहे, पण हा जिथे डिबेटेबल विषय होता त्यावेळेस काही संदर्भ दिलेले जास्त सोयीस्कर म्हणून मी मुद्दाम हे दोन, हे आहे अमेरिकन जर्नल ऑफ रेडिओलॉजी. मी संदर्भ घेतलाय अमेरिकन जर्नल ऑफ रेडिओलॉजी. हे पब्लिश झालं आहे 2013 डिसेंबरमध्ये. तर याच्यामध्ये जी फिगर त्यांनी पब्लिश केली म्हणजे जी आकडेवारी प्रसिद्ध केली होती ती आहे सीटी स्कॅन हेड, म्हणजे डोक्याचा सीटी स्कॅन करताना आपला जो रेडिएशन डोस आहे तो इफेक्टिव्ह डोस म्हणून मोजला जातो, तो मिलीसिवर्ट मध्ये मोजला जातो. तर तो 2 असा त्यांनी हे केलं आणि त्याची रेंज त्यांनी सांगितली, तो सीटी स्कॅनच्या मशीनच्या क्वालिटी प्रमाणे व्हेरी होऊ शकते 0.9 to 4 मिलीसिवर्ट. आता आपण मेनली HRCT बद्दल बोलतोय, त्यामुळे त्यांनी ऍव्हरेज इफेक्टिव्ह डोस सीटी स्कॅन चेस्टसाठी जो आहे तो 7 म्हणून त्यांनी पब्लिश केला आणि त्याची रेंज त्यांनी सांगितली की 4 ते 18. ही 4 ते 18 जी रेंज आहे ती तुम्ही सीटी स्कॅन मशीन किती उच्च दर्जाचं यूज करताय, ते नुसतं मशीन यूज करून नाही, त्याचे प्रोटोकॉल जे असतात कमीत कमी डोस पेशंटला जावा म्हणून त्याचे भरपूर पॅरामीटर असतात. पेशंटची बॉडी, पेशंटचं वय, पेशंटचं जेंडर म्हणजे तो पुरुष आहे की महिला, ऍडल्ट आहे की मुलगा, ह्याच्याप्रमाणे ते तो डोस ठरला जातो. तर एक फॅक्टर नाही त्यासाठी, तो इफेक्टिव्ह डोस असतो. तर हे एक तर पेशंट, दुसरी गोष्ट मशीन आणि मशीन चालवणारे जे टेक्नॉलॉजिस्ट आहेत किंवा ते हॉस्पिटल आहे किंवा ते आहे, त्यांनी जे ठरवून दिलेले प्रोटोकॉल्स कमीत कमी रेडिएशन देण्याचं, ते किती तंतोतंत फॉलो केलं त्याच्यावर डिपेंड राहतं. आता आपल्याकडे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडे, म्हणजे मी पण एक तालुका लेवल किंवा त्याच्यापेक्षा छोट्या गावातून आलेलो आहे. मला माहिती आहे आपल्याकडे जे सीटी स्कॅन मशीन घेतलं जातं छोट्या ठिकाणी म्हणतो, त्या मशीनची किंमत एवढी मोठी असते की ती शक्य नसते रन करणं. कारण तेवढे जर पैसे पेशंटला तुम्ही चार्ज केले तर पेशंट सिटी स्कॅन करणारच नाही. हे कुठे शक्य होतं? मग मोठ्या हॉस्पिटलला किंवा मेडिकल कॉलेजला. आता अशा वेळेस काय केलं जातं की जे एखादं मशीन, म्हणजे हे काय आपल्याकडे रिफर्बिकेशन हा एक प्रकार आहे, रिफर्बिश केलं जातं. म्हणजे जे इथे एक्सपायर झालं UK मध्ये, अमेरिकेमध्ये जे मशीन, आता त्याची 5 वर्षाची एक्सपायरी संपली, ते काढून टाकतात. मग ते चांगल्या कंडिशन असलं तरी ते काढून टाकतात. ते आपल्याकडे रिफर्बिश करून विकलं जातं. हे का काढतात? कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की हे जे क्वालिटी कंट्रोल आहे याच्यात फिट बसत नाहीये म्हणून ते काढतात आणि आपल्याकडे ते त्यालाच फक्त पॉलिशिंग करून रिफर्बिश करून आहेतच, म्हणजे जे इथे एक्सपायर झाले मशीन आपल्याकडे वापरतात. आणि मी म्हणजे अतिशयोक्ती नाही, ही फॅक्ट आहे. म्हणजे मोठ्या सिटीमध्ये, मोठ्या हॉस्पिटलला नवीन नवीन मशीन येत असतील, जात असतील, पण छोट्या प्लेसमध्ये हे फॉलो होऊ शकत नाही. आणि त्याच्यावर कंट्रोल कोण ठेवणार? जिथे डायग्नोस्टिक सेंटर आहे तिथे प्रत्येक पेशंटवर कंट्रोल ठेवणं अवघड असतं. त्यामुळे रेडिएशन नक्कीच जास्त होऊ शकतं. दुसरी गोष्ट काय आहे की रेडिएशन सेफ्टी हा खूप मोठा विषय आहे. हा रेडिओलॉजीच्या करिक्युलममध्ये आपल्याकडे आहे. 100 मार्काचा एक रेडिएशन फिजिक्सचा पेपर असतो. UK मध्ये एंट्री लेव्हलला हा पेपर असतो. त्याच्यामध्ये रेडिएशन सेफ्टी 80% असतं 100 पैकी. आपल्याकडे ते 20% असतं. तो दुय्यम भाग झाला. पण प्रॉब्लेम काय होतो की रेडिएशनचे जे हॅझार्ड्स आहेत त्याच्याबद्दल फार आपल्याकडे अवेअरनेस नाही. म्हणजे सीटी स्कॅन करायला, मी जेव्हा भारतात होतो त्यावेळेस सीटी स्कॅन करायला जर एखादा पेशंट आला, ते मशीन बघून घाबरला, तर तो म्हणायचा की नाही, मला माझ्याबरोबर माझा नातेवाईक पाहिजे. मग त्याला खूप समजून सांगावं लागायचं, अरे बाबा ऑलरेडी रेडिएशन होते, तुला प्रॉब्लेम आहे म्हणून ते आहे. उपाय आणि अपाय याच्यातला आपण बॅलन्स बघतो. तुला काहीतरी झालंय म्हणून आपण ती तपासणी करतोय. तुझ्याबरोबर काही झालं त्याला अननेसेसरी काय एक्सपोज करायचं? बरोबर. म्हणजे ही मानसिकता आहे आपल्याकडे. हा एक भाग झाला. आता हे मी तुम्हाला अमेरिकन जर्नल ऑफ रेडिओलॉजी सांगितलं. आता आपण जाऊया म्हणजे सर, तो माझा मुद्दा क्लिअर नाही झाला की आमच्याकडे मध्ये स्टेटमेंट केलं गेलं होतं की एक सिटी स्कॅन काढणे म्हणजे 300 एक्सेलचं एक्सपोज आपल्या शरीराला मिळणे. तर हे कितपत योग्य आहे किंवा ह्याच्यामध्ये काय आहे का काय तथ्य? हो, नक्कीच तसं. आता मी पुढची जी स्लाइड आहे याच्यात तुम्हाला याचा अंदाज येईल. आता हे जे म्हणतात आपण की एक सीटी स्कॅन करणं म्हणजे 400 एक्स-रे. हे कसं कॅल्क्युलेट केलं हे तुम्हाला मी समजावून सांगतो. ही जी आहे ही पेशंट डोस इन्फॉर्मेशन गाईडन्स फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ UK आहे. तर याच्यामध्ये काय आहे की त्यांनी जी आकडेवारी दिली आहे, एक चेस्ट एक्स-रे म्हणजे छातीचा क्षकिरण काय आहे ते, तो केल्यानंतर रेडिएशन डोस किती मिळतो पेशंटला, तर 0.02 0.02 मिलीसिवर्ट. त्याच पेशंटचा जर सीटी स्कॅन केला तर तो
8 मिलीसिवर्ट हे युकेचं गाईडलाईन्स आहेत. हे त्यांनी म्हणजे संशोधन करून हे पब्लिश केले 2008 मध्ये. तर आता तुम्ही बघा पॉइंट म्हणजे 8ला जर 0.02 भागलं तर किती रेडिएशन मिळणार? ओके 400 टाइम्स. ओके म्हणजे हे इथं क्लिअर होते की एक सिटी स्कॅन म्हणजे जवळपास 400. आता फक्त काय झालं की जेव्हा एम्सच्या डायरेक्टरांनी जेव्हा हे सांगितलं, कारण सगळ्यांच्या लक्षात होतं की एक मेडिकलमध्ये एक टर्मिनॉलॉजी मला मराठीमध्ये त्याचं भाषांतर करणं थोडं जड जाईल. अब्यूज म्हणून म्हणजे कसं आहे की तुम्ही एखादी डायग्नोस्टिक टेस्ट किंवा एखादं मेडिसिन त्याचं उपयोगिता किती आणि त्याचं अपाय किती ह्याचं बॅलन्स न करता जेव्हा यूज करतात त्याला एक आम्ही मेडिकलमध्ये अब्यूज म्हणतो. म्हणजे सिटी स्कॅन ही नक्कीच फायदेशीर आहे, पण ती कुठे करायची हे जास्त महत्वाचं आहे. तर ती जेव्हा त्याचा अब्यूज जेव्हा झाला त्यावेळेस एम्सच्या मेडिकल डायरेक्टरांनी हे स्टेटमेंट दिलं होतं की एक सिटी स्कॅन करणं म्हणजे जवळपास 400 एका वेळेस हे महत्वाचं आहे. आणि ते ही जर आकडेवारी बघितलं तर ते क्लिअर आहे. आणि अमेरिकन जर्नलची पण काही फार फरक नाही. 7 त्यांनी ऍव्हरेज म्हटले, पण त्यांनी रेंज दिली 4 ते 18. आणि याच्यावर तुम्ही जे म्हणता रेडिओलॉजी असोसिएशननी स्टेटमेंट दिलं की नाही ही आकडेवारी खोटी आहे. त्यांनी जी आकडेवारी पब्लिश केली ती लो डोस रेडिएशन सिटी याच्याबद्दल सांगितलं त्यांनी. लो डोस रेडिएशन सिटी स्कॅनची व्याख्या काय आहे? मी सुरुवातीला सांगितलं एका साईडला एक्सरे ट्यूब दुसऱ्या साईडला डिटेक्टर. ज्या एक सिटी स्कॅन मशीन मध्ये कमीत कमी 4 डिटेक्टर असतात त्याला तुम्ही लो डोस रेडिएशन सिटी स्कॅन म्हणू शकतात. आता मला सांगा तालुक्या ठिकाणी 4 डिटेक्टर असणारा सिटी स्कॅनचं मशीन बसवायचं म्हणजे साधारण 3 कोटी रुपये खर्च आहे. आता कोरोनाच्या साथीमुळे तुम्ही करताय सिटी स्कॅन. इतर वेळेस किती सिटी स्कॅन होतात? एखाद्या डायग्नोस्टिक सेंटरला फार तर 200-250 सिटी. मग असं असताना त्याची कॉस्ट शक्य नाही म्हणून तिथे पर्याय नाही. बेसिकली लोकांची आपल्याकडे आर्थिक परिस्थिती नाही आणि लोकांना खिशातून पैसे खर्च करावे लागतात. त्यांच्यावर आर्थिक बोजा असतो तो. म्हणून मग त्याला पर्याय व्यवस्था म्हणजे काय की ठीक आहे जे मिळेल ते किंवा जे परवडेल ते. मग तिथं 4च्या ऐवजी 2 आता सध्या ड्युअल स्लाइस पर्यंत आहे पेरिफेरीला. मी जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करतो त्यावेळेस कन्व्हेन्शनल सिटी वगैरे असायची. आता ड्युअल सिटी पर्यंत आलंय. पण तरी सुद्धा इट इज नॉट म्हणजे तुम्ही त्याला म्हणू शकत नाही की हा लो डोस रेडिएशन सिटी आहे. त्याची व्याख्या कम्प्लीट होत नाही. दुसरी गोष्ट मी आधी सांगितल्याप्रमाणे पेशंटचं बॉडी, जेंडर आणि ते प्रोटोकॉल काय फॉलो करतात ते लोकली. ते किती मिली अँपिअर वापरतात रेडिएशन सिटी स्कॅन करताना. ते किती किलो व्होल्ट त्याचे जे आहेत पॅरामीटर्स सिटी स्कॅन करताना ते त्यांनी किती हे केले रेग्युलेट ते महत्वाचं आहे. अगदी सांगायचं झालं तर माझ्या तालुक्यामध्ये 8-8, 10-10 वर्षांच्या मुलांचे सुद्धा सिटी स्कॅन केले आणि मला खूप वाईट वाटायचं की हे किती चुकीचं चाललंय. कोरोना पॉझिटिव्ह आलेच काही मुलं किंवा त्याला नुसतं सर्दी खोकला आला म्हणून तुम्ही याच्यासाठी करून त्याला अननेसेसरी लहान मुलांना जास्त धोका असतो याचा. डॉक्टर सर, मग आता तुम्ही हे सांगताय खरं त्या टेक्निकल बाबी आम्ही बघतोय ते आपले वाचक बघतायत. पण मला सांगा ना, लोकांनी जर डायग्नोस्टिक सेंटर मध्ये गेलं तर असं काही लिहिलं असतं का तुमच्या त्या डायग्नोस्टिक 64 स्लाइसचा हा सिटी स्कॅन आहे किंवा 136 स्लाइसचा सिटी स्कॅन आहे, काय नेमकं बघायचं लोकांनी? आणि दुसरा प्रश्न, जर हे 400 एक्सरे जर आपल्या शरीरात जात असेल तर त्यांनी काय अपाय होऊ शकतात? आता 2 गोष्टी मी जसं सांगितलं हा कॉन्ट्रोव्हर्शियल आणि डिबेटेबल इश्यू. तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देतो. आपण आता सिटी स्कॅन सिटी स्कॅन मध्ये 8 मिलीसिवर्टचं आपण सांगतोय की याच्यामध्ये एवढं रेडिएशन होतं एका सिटी स्कॅन मध्ये. ओके आता हिरोशिमा नागासाकीवर जेव्हा अणुबॉम्ब पडला होता तर हम्म. तिथे कमीत कमी रेडिएशन होतं 20 ते 25 मिलीसिवर्ट ओके आणि जास्तीत जास्त ते 50 ते 100 मिलीसिवर्ट पर्यंत पण गेलं होतं. त्या लोकांना कॅन्सर नक्कीच झालं ज्यांचं 50च्या वर गेलं होतं. ओके ओके म्हणजे युनिट एकच आहे मिलीसिवर्ट. बरोबर. डोस त्याचा फक्त इतका आहे. आता मला काय म्हणायचं ह्याच्याही पेक्षा वाईट गोष्ट काय होती की मला एकाच पेशंटचे एका आठवड्यात 3-3 सिटी स्कॅन झाल्याचे मला रिपोर्ट येत होते. बापरे. हे म्हणजे अतिशय दुर्दैव होतं. म्हणजे तुम्ही विचार करा त्याचा आपण 7 पकडू ऍव्हरेज. अगदी चांगलं मशीन होतं म्हणून 7-21 त्याला मिलीसिवर्ट त्याला एका आठवड्यात मिळाले. तो म्हणजे ॲज गुड तो जपानमध्ये नागासाकीमध्ये जाऊन आल्यासारखं झालं ना त्यावेळेस या तंत्रज्ञानाचा गैरवापर किंवा टेक्नॉलॉजीचा गैरवापर केला गेलेला आहे. पेशंटचं आयडेंटिफिकेशन करणं हे खरं गरजेचं होतं की कुठल्या पेशंटला कधी सिटी स्कॅन केला पाहिजे. पण सर आम्ही तर नागरिक आहोत, आम्हाला कळत नाही. आम्ही डॉक्टरांना फॉलो करतो. आम्हाला मेडिकलचे जे तज्ञ जे म्हणतील किंवा वैद्यकीय तज्ञ म्हणतात आम्ही त्यांना फॉलो करतो. तर त्यांना हे का वाटत नाहीये जे आज आपण लोकांना एवढी चांगली महत्वपूर्ण माहिती देतोय तर इथल्या रेडिओस्ट असं का वाटत नाहीये की आपण कमीत कमी HRCTचा वापर केला पाहिजे? असं काय असेल की ते एवढं रॅम्पंट झालं आमच्या भारतामध्ये?
आता कसं मी या विषयावर बोलणं थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल आहे स्टेटमेंट माझं, पण नाही, तुम्ही तुमचं मत द्या सर. मी फक्त आमच्या भारताची परिस्थिती सांगतोय, त्याच्यावर तुमचं जे काय आहे ते मत द्या. आता मी तुम्हाला सांगतो, आता इथली परिस्थिती आणि भारताची परिस्थिती कम्पेअर करूया. आता मला भारत सोडून इकडे येण्यामध्ये फार आनंद आहे असं काही नाही, पण इथं जे मला जॉब सॅटिस्फॅक्शन आहे ते भारतात मला नव्हतं. एक कारण नंबर एक सांगतो. रेडिओलॉजिस्टला म्हणजे एक सेकंडरी ब्रँच म्हणून बघितलं गेलं आतापर्यंत. इथे कसं असतं की कोणताही सिटी स्कॅन जेव्हा सांगितला जातो, म्हणजे समजा एखादा फिजिशियन आहे, एखादा कॅन्सर रोग तज्ञ आहे, त्यांनी जेव्हा सिटी स्कॅन लिहितो पेशंटला, तिची चिट आमच्याकडे येते, तर आम्ही 40 तास काम करतो आठवड्यात. ते 40 तास ते 4 तास मला फक्त ते त्यांनी पाठवलेली रिक्वेस्ट बरोबर आहे का, ही पेशंटला सुटेबल आहे का नाही, त्याचं क्रिएटिनिन किती आहे, त्याची किडनी फंक्शन व्यवस्थित आहे का, त्याला काही हार्ट प्रॉब्लेम आहे का, आणि त्याला जर आपण कॉन्ट्रास्ट दिला तर काही अजून कॉम्प्लिकेशन होतील का, हे जस्टिफाय करण्यासाठी मला 4 तास, म्हणजे मला नाही, प्रत्येक रेडिओसला द्यावं लागतं. मग याच्यामध्ये काय होतं की हे सगळ्या गोष्टी स्क्रीनिंग होतात. इथे मी तुम्हाला सांगतो, प्रायमरीली प्राथमिक म्हणून कोविडसाठी एकाही पेशंटचा HRCT प्रायमरी झालेला नाही. तुम्हाला मी माझ्या हॉस्पिटलचा नंबर देतो, तुम्ही डायल करा. ते 2 ऑप्शन विचारतात, डायल 1 आणि डायल 2. म्हणजे आमच्या अंडर 2 हॉस्पिटल आहे. मी क्वीन्सला करतो, डायल 2 तुम्ही करा. तर त्याच्यात पहिले 2 मिनिटं तुम्हाला फक्त एक ऑटो रेकॉर्डेड ऑडिओ मेसेज ऐकू येईल, की जर तुम्हाला कोरोनासारखे काही हे असतील, लक्षणं असतील, तुम्हाला ताप असेल, तुम्हाला जुलाब होत असेल, पोटादुखत झालं, तर तुम्ही हॉस्पिटलला येऊ नका. अजूनही सांगतात ते. 1.5 वर्ष झालं मी स्वतः जेव्हा हॉस्पिटलला फोन करतो, मला पहिले हे 2 मिनिटं ऐकवाल. याच्या मागचं कारण काय आहे, की त्यांना माहिती, त्यांना तेवढा कॉन्फिडन्स आहे. 80% लोकांना काहीच होणार नाही. ते लोकं 80% लोकं अशी जर यायला लागले एकतर हॉस्पिटलची कोणत्याच देशाची, म्हणजे भारताचंच म्हणत नाही मी, एवढी कॅपॅसिटीच नाही एवढ्या लोकांना ॲडमिट करण्याची. दुसरी गोष्ट गरज नाहीये. पहिला जेव्हा तुम्ही फोन करा त्यावेळेस तुम्हाला हे ऐकू येतं आणि मग ते सांगतं, की तुम्ही त्रास होत असेल तर टेस्ट करून घ्या. लगेच ऑनलाईन टेस्ट बुक करा, टेस्ट करून घ्या. टेस्ट पॉझिटिव्ह आली, की मग ते तुम्ही एक नंबर दिलाय 108 तो डायल करा. तो डायल केला, की ते तुम्हाला इन्स्ट्रक्शन देत राहतात. अधूनमधून तुम्हाला फोन येतो, कसं वाटतंय, काय वगैरे. मला स्वतःला कोविड झाला होता. मी स्वतः रेडिओस असून सुद्धा तसं पाहिलं तर मी भारतात असतो आतापर्यंत माझी कितीतरी इन्व्हेस्टिगेशन मी करून घेतली असते. इथं मी रेडिओस असून सुद्धा माझा एक साधा चेस्ट एक्सरे झाला नाही. आणि असं नाही, मला भरपूर त्रास होता. मला 12 दिवस ताप होता. मला खोकलाही येऊ लागला होता. मी फोन केला त्यांना, तर ते म्हटले, की "ठीक आहे, आपण एक्सरे." मी म्हटलं, "एक्सरे तरी करू." एक्सरे केला. "ओके, काय दिसेल त्याच्यावर?" म्हटलं, "दिसतील असं-असं." "मग ट्रीटमेंट काय काय करता येईल आपल्याला?" म्हटलं, "काहीच नाही." म्हणे, "मग कशासाठी करायचं?" म्हणजे त्यांचे क्रायटेरिया इतके फिक्स होते. तुम्ही हॉस्पिटलला कोणी यायचं आणि कोणी नाही. सीटी स्कॅन कोणी करायचा हे तर तुम्ही ओपीडी बेसवर करतच नव्हतं ते. जो पेशंट ॲडमिट होईल त्याचाच व्हायचा आणि तोही HRCT प्रायमरीली नाहीच. पल्मरी अँजिओग्राफी जेव्हा त्यांना वाटेल, की बुवा याच्या रक्तवाहिन्यामध्ये कुठेतरी गुठळ्या झाल्यात आणि त्याबरोबर मग तो अँजिओग्राफी झाली, की ऑटोमॅटिक जसं दाखवलं मी तुम्हाला तसं फुफ्फुस दिसतच आहे. म्हणजे जेव्हा काही कॉम्प्लिकेशन वाटतं त्यावेळेस ते मग घाई करत नव्हते कोणत्याही तपासण्याची. पण विनाकारण होणाऱ्या तपासण्या म्हणजे हा जो फरक, तुम्ही मूळ मुद्दा बाजूला राहिला. तुम्ही जे विचारलं, की भारतात असं का होत नाही? भारतामध्ये काय नाही, होतंय, असं का होत नाही म्हणजे आमच्याकडे हे प्रमाण खूप जास्त दिसतं सर. मी महाराष्ट्रात राहतो, त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की सिटी स्कॅन करावाच असं काही लोकांचं मत झालं. म्हणजे आर्टिफिशियल गेलं की लोक सिटी स्कॅन स्वतःहून करू लागले. म्हणजे डॉक्टर कधी सजेस्टही करत नव्हते, पण नागरिकांना ती भीती असेल त्या आजाराची, त्याच्यामुळे मी म्हणतोय असं नाही, असावं. म्हणजे माझं डॉक्टर मत सांगतच होते असं नाही, मी म्हणतोय नागरिकांमुळेच ती भीती निर्माण झाली होती. नाही, माझं एक मत, प्रांजळ मत असं आहे, की काय झालंय, की आजकाल YouTube, Google याच्यामुळे काय झालंय, की पेशंट स्वतःहूनच करतो. ह्या गोष्टी एकदम चुकीच्या आहेत. याच्यामुळे काय होतं, की डॉक्टर, आता मला सांगा, मी जर म्हटलं एखाद्या डॉक्टरला मला खूप भीती वाटते, मी पेशंट म्हणून कोणत्याही डॉक्टरला, इथला असू द्या नाहीतर भारतातला असू, मी जर म्हटलं जाऊन, की मला खूप भीती वाटते, मला खूप त्रास होतोय, मी सिटी स्कॅन करू का? तर समोरचा डॉक्टर काय, आता आजकाल इतके प्रॉब्लेम झालेत, की म्हणजे डॉक्टरांना पहिल्यासारखा एकतर रिस्पेक्ट राहिला नाही, त्यांच्यावर भरोसा राहिला नाही. तो जर नाही म्हटला, तर हा पेशंट काय करणार? दुसऱ्या डॉक्टरकडे जाणार. बरोबर आणि एवढं करून तो जर नाही म्हटला, तर त्याला वाटतंय ना, मी पैसे देतो ना, मी जाऊन करून घेईल ना. मला बरोबर. वाटतंय म्हणजे प्रत्येकजण काय होतंय, की स्वतःच तज्ञ बनायचा प्रयत्न करतो. हा एक मोठा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, डॉक्टर नाही का म्हणत नाही? म्हणतात, जे म्हणजे बऱ्यापैकी म्हणतात, असं नाही. दुसरी त्यांचं कसं आहे, की आता पेशंट जर एवढा घाबरलाय, मग एक जाऊ द्या ना, एका सिटी स्कॅननी काय फरक पडणार? त्याचं मनस्तामाधान तरी होईल. ओके. हा एक मुद्दा होता. म्हणजे मला एवढंच म्हणायचं, की पेशंटने एक पेशंट म्हणून स्वतःच्या चाचण्या आपण काय करावं हे ठरवणं चुकीचं आहे. ह्याच्यावर कुठेतरी कंट्रोल असला पाहिजे. नाही, त्यांनी तुमचा मुद्दा डॉक्टरांचं मत तुमचा घेतलं मुद्दा पाहिजे. खूप चांगला आहे की आपण स्वतःहून डॉक्टर बनण्यापेक्षा डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे.
आणि तेच कुठेतरी करोनाच्या काळामध्ये मला वाटतं मिसिंग झालेलं दिसते काही ठिकाणी. हो. कारण डॉक्टर तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे काही डॉक्टर आमच्याकडे आहेत महाराष्ट्रामध्ये, ते म्हणतात की नका करून विचारशील, पण तुम्ही म्हणता त्याच्याप्रमाणे आपल्याकडे डॉक्टर शॉपिंग नावाचा एक प्रकार, ह्या डॉक्टरने नाही मत दिलं की दुसरीकडे जायचं, दुसरीकडे नाही दिलं तर स्वतः गुगल करायचं आणि त्या गुगलच्या आधारे प्रश्न विचारले. सो हो. तुम्ही चांगल्या रंजक मुद्द्याकडे आमचं लक्ष वेधलेलं आहे. तर फक्त आम्हाला एवढंच सांगा की आम्ही ओळखायचं कसं सिटी स्कॅनची मशीन चांगली आहे की वाईट, हे लेमॅनला नागरिकांना कसं कळतं? आता कसं आहे की आपल्याकडे मेनली जी हेल्थकेअर सिस्टीम जी आहे ती मेनली प्रायव्हेट आहे. तर जिथे चांगलं मशीन आहे ते तिथे ठळक याच्यात लिहितातच. आमच्याकडे 64 सिटी स्कॅन मशीन आहे आमच्याकडे वॉट एव्हर. तर त्यामुळे त्यांचं एक रिपोर्टर असतं, त्यांचे जे आपल्याकडे फिल्म द्यायची पद्धत, हा फिल्म पिशवी देतात, फिल्मचं जे एन्युअल असतं त्याच्यावर त्यांनी ती जाहिरात केलीच असते. बरोबर. तो एक भाग झाला. आणि असं कोणी खोटं लिहिणार नाही, म्हणजे जे लेटर हेडवर असतं त्यांच्या, हो मग ते असं कोणी खोटं लिहिणार नाही की मशीन जुनं आहे पण आमच्याकडे 60 असं होऊ शकत नाही. जे आहे ते लिहित. चांगलं असेल तर नक्कीच लिहिणार, कदाचित खराब असेल तर लिहिणार नाही. पण सर काय लोकांनी काय बघायचं सिटी स्कॅन मशीन राहताना, म्हणजे कुठे जावं असं तुम्ही सांगा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही आहात महाराष्ट्रातलेच, तर आपल्याकडे जी आरोग्य व्यवस्था आहे तर आपल्याकडे चांगल्या पद्धतीने सिटी स्कॅन असते असं तुमचं मत आहे? ग्रामीण भागात, शहरी भागात नक्कीच आहेत सर, ग्रामीण भागात काय परिस्थिती असते असं मला वाटतं? ग्रामीण भागात पण खूप खराब मशीन आहेत असं नाही. माझा म्हणण्याचा मुद्दा एकच आहे की कसं आहे, आता तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. मग त्याच्यामध्ये मी बिडी पितो म्हणून मला जास्त कॅन्सर होण्याची शक्यता आहे असं अजिबात नाही. मी सिगरेट पितो म्हणून नाही, मला फिल्टर सिगरेट पितो म्हणून मला काहीच होणार नाही असं काहीच नाही. तुम्ही Okay. स्मोकिंग करताय, तुम्हाला रिस्क आहे कॅन्सर होण्याची. तसंच सिटी स्कॅनचं आहे. तुम्ही अगदी 64 वर जरी केला आणि तो जर तुम्ही जर आठवड्यातनं 2 दिवस करत असाल, तुमचं रेडिएशन वाढणारच आहे. म्हणजे कितीही प्रिकॉशन घेतले. आणि एखाद्या छोट्या याच्यावर एकदा जरी केला वर्षभरातनं, कारण गरज आहे म्हणून, ओके. तर तुम्हाला 10 7च्या ऐवजी 8 मिलीसिवर्ट रेडिएशन मिळून जाईल. पण त्याची गरज होती तुम्हाला, कारण तुमचं त्याच्यामुळे काहीतरी निदान होणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे. पण ही कोरोनामध्ये त्याची नक्कीच तेवढी गरज नाही. उठल्या सुटल्या मला थोडा हे आलं की मी जाऊन करणं हे नक्की नव्हतं. म्हणजे सिटी स्कॅन उपायकारक आहे, त्याचं नक्कीच त्याचा खूप फायदा आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी कळतात, बऱ्याचशा गोष्टी वेळेवर मॅनेज होतात. सिटी स्कॅनचं मशीन 2 स्लाईडचं असलं काय आणि 64 स्लाईडचं असलं काय त्याच्यामुळे निदानामध्ये फरक पडत नाही. हे लक्षात घ्या. माझा म्हणण्याचा मुद्दा काय की सिटी स्कॅन मशीन कोणतं एकदम खराब असतं असं नाही. रेडिएशनचा जेव्हा कन्सर्न येतो त्यावेळेस तो फरक आहे. नाही खरंच ही खूप चांगली माहिती आहे. रेडिएशन हा खरंच मुद्दा महत्वाचा आहे, कारण त्याच्यामुळे अपाय होऊ शकतात, कॅन्सर सारखे धोके संभवतात हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यावर आपल्याकडे मॉनिटर करणारी बॉडी आपल्याकडे भारतामध्ये बीआरसी आपल्याकडे आहे. म्हणजे बीआरसीची ती यंत्रणा आहे, ब्रांच आहे ती, ऑटोमिक रिसर्च एनर्जीची ब्रांच आहे. पण सर मग मला सांगा, मग कोरोना बाधित माणूस झाल्यानंतर आता तुम्ही एवढी चांगली माहिती दिली आहे, उद्या लोक नागरिक आपले वाचक बघतायत ही सगळी माहिती. मग कोरोना बाधित झाल्यानंतर एचआरसीटी करावा तर कधी करावा? माझं तर स्पष्ट मत आहे की एचआरसीटी अशाच वेळेस केला जातो. एचआरसीटी म्हणणारच नाही मी, सिटी चेस्ट किंवा सिटी पल्मनरी एंजिओ ते डॉक्टरना ठरवत आहे. आणि हे फक्त अशा पेशंटमध्ये व्हायला पाहिजे की आता आपण कॅटेगरी तुम्हाला एक दाखवतो की जनरल जी आहे इंडियन जर्नल मध्येच पब्लिश झालेली कॅटेगरी आहे ही. तर ज्या पेशंटमध्ये मॉडरेट किंवा सिव्हिअर इलनेस जे आहे, न्यूमोनिया जेव्हा वाटतोय, त्या पेशंटनी महत्वाचं म्हणजे ऍडमिट झालं पाहिजे. ओके. ते ऍडमिट झाल्यानंतर मग ते डॉक्टरांनाच ठरवू द्या, तुम्हाला ऍडमिट नंतर तुम्हाला सिटी स्कॅन करायचा, एचआरसीटी करायचा, पल्मनरी एंजिओग्राफी करायची की अजून काय करायचं, तुम्ही नका ठरवू. तुम्ही जर चालते बोलते फिरते असाल, तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन जर नॉर्मली मेंटेन होत, तुम्हाला सिटी स्कॅनची गरजच नाही. कशाला? काही गरजच नाही ना. मला काय म्हणायचं की सिटी स्कॅन खूप खूप मदतशीर आहे, त्याच्यामुळे खूप गोष्टी कळतात. पण तो कुठं आणि कधी हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्याचं रेडिएशन एक कन्सर्न आहे म्हणून त्याचं तुम्ही ते गार्डेड हे केलं पाहिजे की त्याची किती आवश्यकता आहे. आता मला सांगा, 8 वर्षाच्या मुलांना सिटी स्कॅन करून असं काय मिळवलं ज्यांनी कोणी केलं? पालकांनी केलं असेल तो मोस्टली, पण त्याला तोटेच जास्त आहे ना. पण मग सर सिटी स्कॅन एक्सरे हा पर्याय असू शकतो तुमच्या मते? हो नक्कीच. म्हणजे कोरोनामध्ये तरी आणि कोणत्या याच्यात विशेष करून आपण कोरोनाच्या काळात आहोत, पण एक्सरे जशी सिटी स्कॅनची किंमत आपल्याला 3,000 ते 4,000 रुपये आम्हाला इथे द्यावी लागते. एक्सरे आम्हाला 700 ते 800 रुपये प्रायव्हेट मध्ये आजारात मिळू शकतो. तर मग एक्सरे काय, पण मग एक्सरे विषयावर चर्चा का होत नाही? साधक बाधक किंवा जर पर्याय ठेवू शकतो तर कशा पद्धतीने तो पर्याय त्याच्यावर करू शकता आम्हाला?
हो, नक्कीच. हे बघा मेनली सीटी स्कॅन आपण का करतो? निदान करण्यासाठी करत नाही. हे तर आतापर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं असेल. सीटी स्कॅनवरून 100% निदान होत नाही. दाट शक्यता वर्तवली जाऊ शकते. आता मी तुम्हाला हे जे समोर दाखवलं हे सीटी स्कॅन आहे. हा पल्मरी अँजिओग्राफी होता. याचं फक्त आम्ही लंगच्या विंडोमध्ये म्हणजे फुफ्फुसाच्या विंडोमध्ये बघतो. ह्याच्यात ज्या दिसतायत हे पांढरे सगळ्या गोष्टी हे कोविडचं पेशंट आहे. तर त्याच्यामध्ये ते संक्रमण झाल्याचं दाखवतं. आता हाच एक्स-रेमध्ये बघा. एक्स-रेमध्ये पण जे पांढरं दिसतंय हा सुरुवातीचा एक्स-रे आहे आणि हा 15 दिवसानंतर केलेला आहे. तर छोटासा पांढरं दिसतंय, की ज्याला आपण न्यूमोनिया म्हणू शकतो. न्यूमोनियाचं पॅच वगैरे आणि ह्याच पेशंटमध्ये एक 2 आठवड्यानंतर संक्रमण वाढलंय. तो बरोबर. पेशंट सीरियस झाला. त्याच्यामुळे तुम्हाला दिसतं त्याला ट्यूब वगैरे सगळं टाकलं गेलं. आयसीयूमध्ये येतो पेशंट. बरोबर. मग हे एक्स-रेवर पण कळतंच आहे तसं. ओके. आता सीटी स्कॅनचा रोल मेनली कुठे येतो तुम्हाला सांगतो. म्हणजे आयसीयूमध्ये असणाऱ्या पेशंटला आता ह्याच पेशंटला हाच पेशंट आहे हा. मी जे एक्स-रे दाखवले हम्म. या पेशंटचा सुरुवातीचा एक्स-रे असा होता. नंतर त्याला संक्रमण वाढल्यामुळे ते एक्स-रेवर पण दिसतं. याचा एचआरसीटी झाला. हम्म. तो का झाला? कारण ह्या एक्स-रेवर हे जे पांढरं दिसत होतं त्याच्यामध्ये परत काहीतरी काळं दिसायला लागलं आणि हवा जी आहे ती लीक झाली. ओके. म्हणजे फुफ्फुसामधून फुफ्फुस फुटलं आणि ती लीक झाली. असं ते एक्स-रेवर दिसतंय ॲक्चुअली. ओके. मग ते कॉम्प्लिकेशन जे झाले ते बघण्यासाठी मग त्यांनी सीटी स्कॅन केलं, की बुवा नेमकी कुठे गेली ती आणि कुठून आली? तर याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला जे वरती पांढरं दिसत होतं हम्म. किंवा हे दिसतंय साईडला पेरिफेरला ते याच्यात दिसतच आहे. आता हे जे काळं दिसतंय ती फुफ्फुसामधून लीक झालेली हवा आहे. याच्यामुळे पेशंटला जीवाचा धोका असू शकतो. म्हणजे कॉम्प्लिकेशन झालं त्यावेळेस सीटी स्कॅन केला गेला. बरोबर. सर तुम्हाला आता कळलंय की आपल्याकडे भारतामध्ये ह्या गोष्टींवरती कमेंट झाले, वादविवाद झाले. एम्सचे डायरेक्टर येऊन सांगितलं की सीटी स्कॅन किती महत्वाचं आहे, त्याला किती महत्व दिले पाहिजे, तर त्याचा अतिरेक टाळायला सांगितलं होतं. तर तुमच्याकडे काय परिस्थिती लंडनमध्ये एचआरसीटी बाबत त्याला सांगू शकाल थोडक्यात? लंडनमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे ओपीडी बेसिसवर एकाही पेशंटचा सीटी स्कॅन जाऊ द्या एक्स-रे पण होत नव्हता. फ्रँकली मी स्वतःला कोरोना झाला असताना 12 दिवस ताप असताना खोकला असताना माझा रेडिओ असून सुद्धा एक्स-रे सुद्धा केला गेला नाही. ब्लड टेस्ट पण केली गेली. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही 14 दिवस थांबा आपोआप कमी होईल आणि ऍक्च्युअली 14व्या दिवसानंतर मला तापच बंद झाला. त्याची जी नॉर्मल प्रोसेस आहे कोणत्याही व्हायरसची बॅक्टेरियाची कोरोना जास्त दिवस घेतो. बाकीचे जे कॉमन कोल्ड वगैरे ते पण व्हायरल फीवरच असतात. तर ते 2 ते 3 दिवस घेतात. कोरोना 14 दिवस घेतो. तुम्हाला इथे आमच्याकडे काय क्रायटेरिया आहेत तुम्हाला सांगतो ऍडमिशनचे. तुमचं सॅच्युरेशन जर ड्रॉप झालं 90च्या खाली गेलं तर. दुसरी गोष्ट तुम्हाला ब्लिडिंग झालं, खोकल्यातून रक्त पडलं किंवा संडास वाटे रक्त गेलं किंवा रॅश आले रेड कलरचे म्हणजे तुमचं कुठेतरी कोॲग्युलेशन बिघडलं. तो एक क्रायटेरिया झाला. तिसरी गोष्ट तुम्हाला कंटिन्युअस ताप जो मला आला होता आणि म्हणून मी कॉल केला. येऊन तुम्हाला जेव्हा चक्कर येते, हे 3 क्रायटेरिया त्यांनी ठेवले होते. हे असेल तरच तुमचं इन्व्हेस्टिगेशन होत होते. अदरवाईज ते सांगायचे की हे फोनवर असं करा, तसं करा किंवा पॅरासिटामॉल घ्या, 8 तासांनी घेताय, 6 तासांनी घ्या. अगदीच नाही माझा तास कमीच होत नव्हता तर ठीक आहे 4 तासांनी घ्या. 4 तासापर्यंत गेलो होतो मी. पण मला कोणताही एक्स-रे कोणताही ब्लड टेस्ट काहीच करावं लागलं नाही. म्हणजे मी माझं नाही सांगत हे जनरल आहे. मी तुम्हाला नंबर देतो तुम्ही फोन करा. पहिली ऑटो रेकॉर्डेड मेसेज हाच आहे की तुम्हाला जर ताप असेल, खोकला असेल, तुम्हाला पोटात दुखत असेल, जुलाब होत असेल आणि किंवा कोणतेही तुमचं काय म्हणतात त्याला स्मेल गेला असेल, तर तुम्ही कृपया हॉस्पिटलला येऊ नका. त्यांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही आले म्हणजे तो व्हायरस पसरवणार आणि जे पेशंट हॉस्पिटल ऑलरेडी आहेत ते नसतील तरी ते पॉझिटिव्ह होणार. आपल्याकडे तोच प्रॉब्लेम झाला. एचआरसीटी उठ बस एचआरसीटी म्हणजे तुम्हाला सांगतो संगमनेर ठिकाणी अशा 2-2, 3-3 दिवस जळगावमधून मला भुसावळमधनं फोन आला की यार हम सिटी स्कैन मशीन खरीदते हैं यार, यहाँ पे बहुत बुरा हाल है. क्या बुरा हाल है? 3 दिन से वेटिंग में है पेशेंट. अरे पेशेंट अगर बैठ के वेट कर रहा है म्हणजे पेशंट जर बसून जर वेट करू शकतो त्यामुळे म्हणजे तो त्याला काही झालं नाही. तो तिथं बसून अजून तो व्हायरस पसरवतोय ना जरी तो पॉझिटिव्ह असला तरी. मेन उद्देश हाच होता की तुम्ही पॉझिटिव्ह झालेत, तुम्ही आयसोलेट व्हा. 14 दिवस तुम्ही कोणाच्याही घरात सुद्धा कोणाच्या संपर्कात येऊ नका. शक्यतो सगळं वेगळं ठेवा. जेवण, खाणं, तुमचं संडास, अंघोळ, बाथरूम वेगळं सेपरेट. पण हाच सर उद्देश होता. पण सर आमच्याकडे त्याला भीती मनामध्ये खूप होती आणि ह्या भीतीपोटी हे सगळं काय चालू होतं. मी नागरिकांची चूक म्हणणार नाही किंवा नागरिक जे डॉक्टरना विनंती करत होते आणि त्या विनंतीला मान डॉक्टर देत असतील की बाबा तुमचं मानसिक समाधान होण्यासाठी तुम्ही करा. परंतु ही भीती घालवणं कशी? कारण आमच्याकडे दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण जर तुम्ही बघितले दगावले गेले होते. विशेष करून तरुण 40 ते 50 या काळातले तरुण सुद्धा त्या दुसऱ्या लाटेमध्ये दगावले गेले. त्याच्यामुळे या भीतीपोटी हे सगळं होतं असं मला वाटतं का?
नाही, अगदी खरं आहे. भीती हा खूप मोठा मुद्दा होता ऍक्च्युली म्हणजे आणि ह्याला कसं होतं, की मी माझ्या लेव्हलला माझे जे संपर्क त्यांना सांगायचा प्रयत्न करत होतो, तरी सुद्धा ते सिटी स्कॅन करत होते. याला एक म्हणजे मी 1-2 माझ्या पत्रकार मित्रांना किंवा माझा एक मध्ये इंटरव्ह्यू झाला. त्यांना मी विनंती केली होती, तुम्ही एकतर राजकीय जे नेते आहेत, म्हणजे काही-काही लोकांनी खूप चांगलं काम केलं. तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं झालं, नगर जिल्ह्यामध्ये लंके म्हणून आमदार आहेत. हो, ते काही हो, डॉक्टर नाहीत. हो. बरोबर आहे. त्यांनी ही साथ म्हणून महत्त्वाचा मुद्दा त्यांनी ही साथ म्हणून याला कन्सिडर केलं आणि कितीतरी हजारो लोकांना त्यांनी विथआऊट एनी ट्रीटमेंट त्यांनी काय केलं, बरं नाही केलं. तो फक्त व्हायरस आला, त्या काळात ते त्या ठिकाणी राहिले. आता सगळेच पॉझिटिव्ह असल्यामुळे एकमेकाला त्याने झाला तरी काय फरक ऑलरेडी पॉझिटिव्ह होते सगळे तिथं आलेले. हम्म. त्यामुळे संक्रमण ते त्या एरियाशी लिमिटमध्ये राहिलं आणि ज्यांना त्रास व्हायचा त्यांना ते हॉस्पिटलला पाठवत होते. असं नाही की त्यांनी नाही तिथंच राहणं असं केलं. म्हणजे बरोबर. हे जे ट्रायजिंग आहे, ते ट्रायजिंग झालं पाहिजे. दुसरी गोष्ट अशा नेत्यांची गरज आहे. म्हणजे काही नेते खूप लोकप्रिय असतात. बरोबर. आणि त्यांना प्रसारमाध्यम त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, की कितीतरी सगळे चॅनल तुमच्या पुढे हजर असतात. त्यांनी जर लोकांना नुसतं एक सांगितलं असतं, घाबरून जाऊ नका. हम्म. 80% लोकांना काही होत नाही. हम्म. यांचा खूप प्रभाव पडतो. मी सांगणं आणि एखाद्या नेत्याने किंवा एका अभिनेत्याने अमिताभ बच्चनने सुरुवातीला मागच्या लाटेमध्ये ते फोनची वाजायची, की "कोरोना से हमें कोरोना को हारना है." तसं जर काही केलं असतं ह्या सेकंड लाटेमध्ये, की घाबरू नका. हे जर वारंवार हे केलं असतं आणि काय झालं, नाही की नाही पण बऱ्याचशा सर, वाहिन्यांमध्ये सुद्धा इकडं असं झालं. काय होतं आता तुम्ही जे सांगता ना, की 40-50 वर्षाचा रुग्ण दगावला. मला सांगा आकडेवारी किती? तुम्ही नुसती आकडेवारी जरी बघितली, तर किती लोकं पॉझिटिव्ह आले? मी माझं जाऊ द्या. मी समजा मी जर्नलमधून इकडून-तिकडून किंवा माझे जे नॉलेज आहे त्याच्यावरून सांगतो. इंडियातलीच आकडेवारी सेकंड लाटेतली आपण घेऊ. तुम्ही तुमच्याकडे असेल यादी. हम्म. किती लोकं टेस्ट पॉझिटिव्ह आले? त्यातले बरोबर. किती लोकं मृत्यू पावले? बरोबर. याची आकडेवारी बघा तुम्ही. ती अगदी नगण्य आहे. 5% पण नाही. नक्कीच सर. मग हा तुम्ही का घेत नाही? काय होतं, की म्हणजे मी तुम्हाला दोष देत नाही, पण जनरली काय होतं, की आता मी बघितलं, की माझ्या ज्या एरियात आहेत, शेजारी कोणीतरी किंवा जवळपासच्या कोणीतरी आजारी झाला आणि तो डेथ झाली. ह्याचं माझ्या घरी पण त्याचे प्रतिसाद उमटायचे. अगदी आणि होतं काय, की आपल्याकडं खूप क्लोज कनेक्टिव्हिटी आणि इमोशनल अटॅचमेंट जास्त असल्यामुळं आपण फक्त त्याचाच विचार करतो. आपण हा विचार करत नाही, की हा जरी मेला तरी 10 लोकं बरे होऊन म्हणजे अगदी घरीच बरे झाले. हॉस्पिटल सुद्धा याची गरज पडली नाही. त्यामुळे 11वा जर पॉझिटिव्ह आला त्यांनी गेलंच पाहिजे असं अजिबात नाही. म्हणजे सकारात्मक बाजूचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे या खूप, काळामध्ये. खूप. कारण आम्ही लिहिलं होतं की लोक फक्त ती नकारात्मक बाजू आहे तीच बघायचे आणि त्यालाच घाबरून चर्चा व्हायची किंवा डिस्कस व्हायचे किंवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे निगेटिव्ह बातम्यांचं प्रमाणही त्यावेळी वाढलं होतं. लोकांनी सोशल मीडियावरती मीडियाला सुद्धा सांगितलं होतं की आता निगेटिव्ह बातम्या थांबवा, सकारात्मक बातम्या दाखवा आणि त्याच्यानंतर मात्र किंबहुना मला वाटतं की बी पॉझिटिव्ह नावाच्या बातम्या सुद्धा सुरू करण्यात आल्या होत्या. आणि सर दुसरं असं आहे की या पोस्ट कोविड मध्ये या रेडिओलॉजीने खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. कारण हा करोनाचा विषाणू आहे ना, तो थेट श्वसन व्यवस्थेवर हल्ला करतो आणि लोकांना ब्रिथिंग डिफिकल्टीच्या त्रासेस वगैरे सामोरं जावं लागतं. पण कोविड बरा झाल्यानंतर सुद्धा अनेकांना ब्रिथिंग डिफिकल्टीज या बघायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर सुद्धा पुन्हा रेडिओलॉजीकडेच आपल्याला वळावं लागलं. तर नेमकं तुम्ही कसं काय ते सांगा. पोस्ट कोविड मध्ये ब्रिथिंग डिफिकल्टी म्हणजे पोस्ट कोविड श्वसनाचे विकार त्यांना झाले. आणि आता कसं आहे, की याच्यामध्ये जेव्हा तुमचे फुफ्फुस म्हणजे संक्रमण होतं फुफ्फुसांना, तर त्याच्यामध्ये आपण ही स्टेज घेऊ. साधारण सिव्हिअर इलनेस याच्यामध्ये जे ते म्हटलं न्यूमोनिया किंवा ज्यांचं सॅच्युरेशन ड्रॉप होतं. तर त्यांच्यामध्ये काय होतं, की बऱ्यापैकी तुमचे फुफ्फुस बाधित झालेले असतात. आणि ते क्लिअर व्हायला वेळ लागतो. म्हणजे कसं आहे, की तुम्ही जर आज सीटी स्कॅन केला, तुमच्या फुफ्फुसामध्ये काहीतरी दिसतंय. तुम्ही पूर्ण बरे जरी झाले, तरी ते जे दिसतंय म्हणजे जे पांढऱ्या ज्या शॅडोज म्हणतात त्याला, ते क्लिअर व्हायला कमीत कमी 2 आठवडे लागतात. 2 ते 3 आठवडे. त्यामुळे तुम्ही सीटी स्कॅनमध्ये जर गॅप नसेल तरी ते म्हणजे बरे जरी झाले तरी ते चुकीचं दाखवू शकतं. दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणता त्याच्यात आता नोन कॉम्प्लिकेशन हळू बाहेर येतात. बरोबर. फायब्रोसिस, लंग फायब्रोसिस लंग फायब्रोसिस. हो, खूप कॉमन आहे. पण आता कसं आहे, की आपल्याकडे पूर्वी टीबी पण व्हायचा. आता प्रमाण बऱ्यापैकी कमी झालं. टीबीमध्ये पण लंग फायब्रोसिस होत होता किंवा हो. दम्याचे पेशंट. दम्याच्या पेशंटमध्ये सीओपीडी पण आपल्याकडे सीओपीडी सीओपीडी म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. डिसीज. याच्यामध्ये काय आहे, की एक्स-रे वर्षातनं एकदा म्हणजे एक्स-रे करतात ते. खूप हे झालं तर एक्स-रे करतात. वर्षातनं एकदा पण हा जो आजार आहे सीओपीडी वगैरे हा ओल्ड एजमध्ये प्रॉब्लेम म्हणजे सीनियर सिटिझनमध्ये. आता त्याच्यामुळे त्यांना रेडिएशनचा इतका धोका नाही. आता तुम्हाला मी एक वाक्य पुन्हा एकदा हायलाइट करतो,
की ही जी आकडेवारी युके मध्ये पब्लिश झाली ती अप्रॉक्सिमेट लाईफ टाईम रिस्क फॉर पेशंट 16 ते 69 वर्ष वयाचे. आणि पुढे त्यांनी काय म्हटलंय, फॉर पिडियाट्रिक पेशंट्स म्हणजे लहान मुलांमध्ये ती रिस्क मल्टिप्लाय होते कॅन्सर होण्याची 2 पटीने. आणि तीच रिस्क कमी होते जिरियाट्रिक पेशंटमध्ये. म्हणजे जे 50-60च्या अबोव्ह वगैरे आहेत. आता प्रत्येक देशाचे जिरियाट्रिकचे वयाचे क्रायटेरिया जास्त आहेत. इथं लोक जास्त लागतात म्हणून तो 70च्या पुढे. पण त्याची रिस्क 5 पटीने कमी होते. बरोबर. म्हणजे तो आहे आता सीओपीडी. म्हणजे मला काय म्हणायचं की हे जे फायब्रोसिस वगैरे झालंय ते जनरली हायर एज मध्ये झाले आणि त्याचं फॉलोअपसाठी जर सिटी स्कॅन करावं लागतं चुकीचं काही नाही. बरोबर. पण पण सर ते कसं आहे, तो महत्वाचा मुद्दा हाच आहे की तो सारखा करायची गरज नाही. बरोबर. वर्षातनं एकदा तुम्हाला खूपच त्रास व्हायला लागलाय किंवा काही वेगळं इन्फेक्शन आहे किंवा काही ते सीओपीडी मध्ये कधी कधी काय होतं की फुफ्फुस फुटतं, पंक्चर होतं आणि त्यात मग हवा होते वगैरे. अशी शक्यता जेव्हा असते त्यावेळेस तुम्ही वर्षातून 2दा जरी केला तरी ठीक आहे. म्हणजे मला काय म्हणायचं की हे आपण ठरवण्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांकडे जा. अगदी बरोबर. डॉक्टरांना काय वाटतं त्यांना ठरवू द्या. त्यांना वाटलं वर्षातून 3दा करायचं तरी ते काहीतरी त्यांना वाटतंय म्हणून सांगतील ना, उगाचच नाही सांगणार. पण तुम्ही मला दमा आहे किंवा मला सीओपीडी आहे किंवा मला आता कोविड होऊन गेला याचं जर उरलेलं आयुष्यभर टेन्शन घेतलं आणि जर दर 2-3 महिन्यात सिटी स्कॅन करायला त्याला काहीच उपयोग नाही. म्हणजे तुम्ही तसंच नॉर्मली जास्त व्यवस्थित जगताल. पण सिटी स्कॅन करून विनाकारणचे अपाय होतील आणि ते डोक्यात सारखं राहणार. तुम्ही तुमचं स्वास्थ्य खराब होईल. तुमच्या संवादातून एक तर कळलं की सीटी स्कॅन स्वतःहून करू नये. सीटी स्कॅनमुळे अपाय होतात हेही तुम्ही सांगितलं आणि सीटी स्कॅन अपाय केव्हा होतो, कशा पद्धतीने होतो हे वाचकांना एक्सप्लेन केलं. जे खूप रंजक माहिती आहे सर. आणि याच्यामुळे आपल्याला फायदा असा होईल की जे जे आता वाचक आपल्यासोबत आहेत, आता बघतात आपल्यासोबत फेसबुकवर, त्यांच्या मनातही शंका बऱ्यापैकी दूर केल्यात. आता याच्यामध्ये एवढं सांगा की या कोरोना काळामधलं रेडिओलॉजीच्या विषयाचं काम हे फक्त त्या स्कोर पुरतं मर्यादित होतं, निमोनियाची पॅचेस होत होते इतकं मर्यादित होतं की याच्या आणखी काही संशोधन पुढे काही चालू आहे सध्या? संशोधन म्हणजे कसं झालं की संशोधन म्हणण्यापेक्षा याच्यात कॉम्प्लिकेशन पण होतात. म्हणजे आता कसं आहे की कॉमनली जो विषाणू आहे तो आपल्या श्वसनलिकेतून जाऊन मेनली फुफ्फुसांना अफेक्ट करतो. इथपर्यंत ठीक आहे. पण याच्यामध्ये काय होतं की तो जनरलच बॉडीची जी कोएग्युलिटी आहे म्हणजे गुठळ्या तयार होण्याची जी आहे ते प्रमाण वाढतं याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये मेंदूमध्ये जाऊन इन्फार्क्ट म्हणजे त्याला काय म्हणतात, ती गुठळी जाऊन बसते आणि मग त्याला पॅरालिसिस होऊ शकतो. बरोबर. बरोबर. किंवा किडनीमध्ये जाऊन ते किडनीचे संबोधन करू शकतो. थ्रोम्बोसिस. संबोधन. आणि काय होतं की हे प्रिव्हेंटिव्ह म्हणून काही वेळेस म्हणजे ते प्रोफायलॅक्टिक म्हणून देतात ज्या पेशंटमध्ये दाट शक्यता वाटते किंवा पल्मरी मध्ये थ्रॉम्बस झालंय म्हणजे Icosapent नावाची गोळी आपल्याकडे चालू केली. हा गोळीनी एवढत नाही पण एक जेव्हा पेशंट ऍडमिट असते तेव्हा त्याला एक इंजेक्शन देतात, अच्छा. हेपेरिन, सबक्युटेनियस हेपेरिन म्हणून. ओके. तर त्याने काय होतं कधी कधी त्याचा साईड इफेक्ट म्हणून म्हणजे आता ते चांगल्यासाठी देतात, त्याला ऑलरेडी गुठळ्या झाल्या बरोबर. बरोबर. पण त्याचं कॉम्प्लिकेशन म्हणजे त्याला मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. बरोबर. हा एक प्रकार झाला. त्यानंतर आता पोस्ट कोविड सिंड्रोम म्हणजे पेशंट अगदी ठणठणीत बरा होऊन जातो बरोबर. आणि नंतर त्याला काहीतरी न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम म्हणजे ट्रान्सवर्स मायलायटिस म्हणजे स्पायनल कॉर्ड मध्ये कुठेतरी प्रॉब्लेम होतो आणि त्याचं पायच हे होतो, चालताच येत नाही त्याला वगैरे अशा गोष्टी. पण हे प्रमाण खूप कमी आहे म्हणजे अगदी म्हणजे त्याचा अजून पूर्ण डिटेल स्टडी नाही आलेला पण हे काही गोष्टी दिसून येतात. हे लंग म्हणजे फुफ्फुस सोडून बाकीच्या या गोष्टी. म्हणजे आता मी बघितलं की रेअर इन्फेक्शन आता दिसायला लागलेत आमच्या इकडे कोविडच्या काळात, पोस्ट कोविड नंतर. म्हणजे आता सध्याच आम्ही 2 दिवसापूर्वी हिंदूजा हॉस्पिटलमध्ये एक उदाहरण घेतलं तर एकाचं 6 महिन्यापूर्वी किडनी ट्रान्सप्लांट, 6 वर्षापूर्वी किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं. त्याला रिजेक्शन आलं होतं. तर क्रिएटली सडनली वाढलाय, असिम्पटॅटिक पेशंट होता. IIM लखनौमध्ये असताना मुलगा. तर असे निरनिराळ्या पद्धतीचे दुर्मिळ इन्फेक्शन आता दिसायला लागले या कोरोनाच्या काळात. नाही बरोबर आहे ना. आता कसं आहे की आपण ज्या स्टेजेस डिस्क्राईब करतो त्याच्यामध्ये लंग नंतर जेव्हा तो पसरतो म्हणजे क्रिटिकल इलनेस मध्ये तर त्याच्यामध्ये लिव्हर, किडनी याच्यावर पण त्याचा परिणाम होतो. पॅनक्रियास बऱ्याच लोकांना आधी मधुमेह नव्हता पण कोरोना झाल्यानंतर मधुमेह झालाय कारण त्या विषाणूने पॅनक्रियासला पण तिथे जाऊन इन्फेक्ट केलं आणि त्या इन्सुलिन सिक्रेट करणाऱ्या सेलवर परिणाम झालाय कदाचित. अजून ते अंडर कन्सिडरेशन म्हणजे पूर्ण त्याच्यावर पण हे दिसून आलं, हे आढळून आलंय. आणि आपल्याकडे दुर्दैव म्हणजे काय झालं की अति ट्रीटमेंट म्हणजे पेशंटच्या याच्यामुळे म्हणा किंवा काही WHO ने सांगितलं की हे ड्रग्ज फायदेशीर नाहीयेत किंवा पब्लिश स्टडी WHO ला लोक नाव ठेवतात. WHO ने तो स्टडी केलाच नाही. WHO ने फक्त पैसे दिले होते रेमडेसिवीर विकत घेण्यासाठी आणि तो 400 हॉस्पिटल मिळून एक स्टडी केला ज्याच्यामध्ये त्यांचं लक्षात आलं की रेमडेसिवीरचा फायदा आहे. पण आपल्याकडे काय झालं अगदी ज्याला लिहिता वाचत नाही त्याला रेमडेसिवीर माहिती.
आणि त्याच्यामुळे म्हणजे दुष्परिणाम काय झाले आता बघा, म्युकरमायकोसिस जगात कुठेच म्युकरमायकोसिसचं प्रमाण वाढलं नाही, ते फक्त भारतात वाढलं. कारण स्टेरॉइडचा रॅम्पट वापर असं वाटतं मला. एक्झॅक्टली. मी म्हणजे तुम्हाला सांगतो, मला जे व्हॉट्सअपवर सुरुवातीला प्रिस्क्रिप्शन किंवा सिटी स्कोर यायचे, त्याच्याबरोबर ते प्रिस्क्रिप्शन डे 1लाच प्रेडनिसोलोन. पेनिसिलिन, वायसोलॉन, डेक्सामेथासोन. एक्झॅक्टली. हो. आणि पहिल्या 7 दिवसात हे एकदम कॉन्ट्राइंडिकेटेड. कोणत्याही व्हायरल इन्फेक्शन मध्ये स्टिरॉइड दिलेच नाही पाहिजे पहिल्या 7 दिवस. त्याच्यामुळे ते फ्लेअर अप होत, वाढतं ते अजून. बरोबर. त्यामुळे स्टिरॉइड बरोबर तुमची तशी शुगर वाढते. म्हणजे बरोबर. कोरोनामुळे पण वाढते, स्टिरॉइडमुळे पण वाढते, सगळं वाढतंय. आणि त्यात तुम्ही एवढे सगळे तुमची इम्युनिटी कमी करणारे ते टोसिलुझुमॅब आणि बाकीचे जे इकडे वापरले पण नाही अशी औषध वापरताय. मग अशा वेळेस तुम्हाला म्युकरमायकोसिस तर होणारच. नॉर्मली तर होत नाही. तो कुठंच झाला नाही. कारण एवढी ड्रग कुठंच वापरली. फक्त भारतात झालं. सर खरंच रेडिओलॉजी या विषयावरती तुम्ही एवढी सुंदर, विस्तृत आणि लोकांना उपयोगी अशी माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे नक्कीच आमच्या वाचकांना नक्कीच भर पडेल. सर जाता जाता शेवटी तुम्ही आमचेच आहात, भारतीय आहात, महाराष्ट्रातले आहात. तर तुम्हाला काय सल्ला द्यावा असा वाटतोय सध्या त्या करोना काळातील करोनाच्या अनुषंगाने लोकांना काय सल्ला द्यावा असा वाटतो? जो शेवटचा प्रश्न असेल हा, ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की हा सल्ला घेतला तर फायदा होईल. आता कसं आहे, कोरोनाचं हे संक्रमण सुरू झाल्यापासून जवळपास 1.5 वर्ष झालंय. त्यामुळं हे अजून किती दिवस राहिले कोणालाही सांगता येत नाही. एकच आहे, कोणत्याही लाटीचं म्हणजे महामारी जेव्हा असते, मेडिकलच्या 3rd इयरच्या पुस्तकामध्ये त्याचं एक सायकल्स असतं. ते सगळं डिस्क्राईब केलेलं आहे. आता जुन्या पूर्वीच्या साथी येऊन गेल्या त्याचाही जर आपण अभ्यास केला, तर त्या एक 6 ते 8 महिन्यांनी रिपीट होत असतात. आता हे व्हायरसचं कसं आहे, की याच्यावर जर आपण व्हॅक्सिन घ्या, पहिली गोष्ट तुम्ही घाबरलं नाही पाहिजे. आपल्याला कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे आपल्याला कोरोना झाला आणि आपण मरणार किंवा मला काहीतरी होणार हे पहिली डोक्यातून काढलं पाहिजे. टेस्ट पॉझिटिव्ह आली याचा अर्थ एकच आहे, तुम्ही व्यवस्थितपणे आयसोलेट व्हा. बरोबर. तुमचं विलगीकरण करा. तुमच्यापासून बाकीच्यांना पसरू देऊ नका. तुम्हाला त्रास होत असेल, तुम्ही तुमचं सॅच्युरेशन मेंटेन करा. सिटी स्कॅन करण्याऐवजी पल्स ऑक्स मशीन खूप स्वस्त येतं. ते घ्या. पूर्ण फॅमिली त्याचा उपयोग. सिटी स्कॅन एकाच माणसाचा होऊ शकतो फॅमिलीत. त्याच्या निम्म्या किमतीपेक्षा कमीमध्ये पल्स ऑक्स मटेरियल ते घ्या. टेम्परेचर थर्मोमीटर घ्या. ते मॉनिटर करा. आणि ते जर कमी झालं आणि तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. चांगल्या गोष्टी बघा. निगेटिव्ह बातम्या बंद, टीव्ही बंद करून टाका. पॉझिटिव्ह राहा, काही होणार नाही. जर तुम्हाला त्रास झाला तर मात्र उशीर करू नका. तुमचं सॅच्युरेशन ड्रॉप होत आहे, तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि व्यवस्थित ट्रीटमेंट जे आहे ते आहे. ट्रीटमेंट म्हणजे मेनली ऑक्सिजन आणि जर गरज पडली तर स्टिरॉइड, जर खूप आजार वाढत गेला तर. मात्र हॉस्पिटलमध्ये असताना समोरच्याला व्हेंटिलेटर लागतं, आता मला लागेल ही भीती, या भीतीने सुद्धा बरेचसे लोक गेलेत ऍक्च्युली. अगदी बरोबर. म्हणजे त्याला व्हेंटिलेटर, त्याचे हाल बघितले आणि मग तो कसा घेतला आणि सायकोलॉजिकली डिप्रेस होऊन बऱ्याच लोकांवर हे झालंय. तर हे म्हणजे मेन म्हणजे भीती, म्हणजे भीती बाळगायची नाही आजाराची, पण ही भीती बाळगा की तुम्हाला होऊ शकतो जर तुम्ही पथ्य पाळले नाही तर, म्हणजे तुम्ही सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरलं नाही तर. दुसरी गोष्ट, तुम्ही ह्याची काळजी घेतानाच काय सांगायचं होतं anyway, तुम्ही सल्ला देताय शेवटच्या प्रश्नामध्ये की कशा पद्धतीने लोकांनी राहायला पाहिजे. हा, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःहून रक्ताच्या किंवा सिटी स्कॅन ह्या तपासण्या करू नका. आता काय होतं माहिती का, डी डायमर हा कोरोनासाठी प्रोग्नोस्टिव्ह इंडिकेटर आहे. म्हणजे इन्फ्लेमेटरी मार्कर्स सगळे ते बरेच आहेत, ते इंटरल्युकिन वगैरे वगैरे. पण काय होतं की आता डी डायमरची जी व्हॅल्यू जी आहे ती थोडी जर वाढली तर लोक घाबरतात. पण ती थोडी कोणत्याही इन्फेक्शन मध्ये वाढते. किंवा तुम्हाला अपेंडिसायटिस झालं तर तुमचं डी डायमर वाढलेलं असणार आहे. पण ती प्रचंड वाढली तरच त्याचा उपयोग. पण मला काय म्हणायचं की तुम्ही हे तपासण्या करण्याऐवजी तुम्हाला काय होतं त्रास, तुम्हाला म्हणजे मेनली तुम्हाला दम लागतोय का, तुमचं सॅच्युरेशन कमी होतंय का, तुमचा ताप कंटिन्युअस राहतोय का, ह्या गोष्टींवर लक्ष द्या. तुम्हाला खोकला येतोय का, तुम्हाला म्हणजे इतकं आजारी, खूप आजारी असल्यावर वाटत तुम्ही पहिले डॉक्टरांकडे जा, तपासण्या करून. आणि आपल्याकडे काय होतं, स्टँडर्डायझेशन नाही. एका लॅबमध्ये केले रिपोर्ट वेगळे, दुसऱ्या लॅबमध्ये केले वेगळे. हा पण फरक पडतो. त्यामुळे काय होतं, विनाकारण तुम्ही त्यात गुंतत जाता, तुमची सायकोलॉजी डिस्टर्ब होते. त्यापेक्षा स्वतःच्या शरीराचं ऐका, शरीर काय म्हणते. पहिल्या 2 दिवसातच प्रतिकार शक्ती, खरं सांगू का, कोरोनामध्ये काय पहिले 2 दिवस त्रास होत नाही काही. तिसऱ्या दिवशी तुमचे लक्षणं सुरू होतात. तर ते सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तो नाकातनं खाली जायला लागतो, म्हणजे अप्पर युरिनेट, अप्पर रेस्पिरेटरी जेव्हा जायला जायला लागतो, त्याच वेळेस बॉडीची प्रतिकारशक्ती त्याला कंट्रोल करते. 80% लोक तिथंच बरे होतात. पण तुम्ही जर अशा तपासण्या करायला ते असं वाटेल की काहीतरी हे झालं. तुमच्या शरीराकडे लक्ष द्या. तुमचं शरीर काय म्हणतं, तुमची लक्षणं काय म्हणतात, ते जास्त महत्वाचं आहे. आणि व्हॅक्सिन
खूप महत्वाचं आहे. आता महत्वाचं उदाहरण म्हणजे इथं युके मध्ये साधारण आता एक्झॅक्ट आकडेवारी नाही, 62% पेक्षा जास्त लोकांचे दोन्ही डोस घेऊन झाले. आता इथे केसेस परत वाढले, त्याला तुम्ही तिसरी लाट म्हणताय. काल 26,000पर्यंत टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचा आकडा गेला होता, पण हॉस्पिटल ऍडमिशन बिलकुल नाही. म्हणजे हेच मागच्या वर्षी 7,000चा आकडा टच केला तर हॉस्पिटल फुल होतं. मी नेमका ह्या प्रश्नाकडे येणार होतो. शेवटचा प्रश्न म्हणून घ्यायचा मला उत्सुकता होती की आमच्या भारतात तिसऱ्या लाटेवर जोरदार चर्चा चालू आहे की तिसऱ्या कधी येऊ शकते, सप्टेंबर मध्ये वगैरे अशा चर्चा आहेत. वैद्यकीय तज्ञ त्याला काही प्रमाणात त्याच्यावरती भाष्य करतात आहे. लंडन मध्ये तिसरी लाट वगैरे याची काही चर्चा आहे का? नाही, आता ऍक्च्युली काय झालं की तो भारतातला जो व्हेरियंट आहे डेल्टा, तो आता इथे आलाय बऱ्यापैकी. म्हणजे जे लोक भारतातून आले तिथं त्याच्यावर तो आलाय, म्हणजे नॉर्थ युके मध्ये. आणि तो झपाट्याने वाढतोय. म्हणजे मागच्या 1 महिन्यापर्यंत केसेस रोज 2,000 पॉझिटिव्ह होत्या, आता त्या 26,000वर गेल्या. ओके. ही फॅक्ट आहे. पण डेथ जेव्हा 2,000 आकडा होता त्यावेळेस रोजच्या डेथ 20, 15, 20 अशा होत्या. आता तो आकडा 26,000 गेला, तरी कालचा आकडा तो 20च्या आसपासच आहे, म्हणजे इकडे तिकडे. म्हणजे आणि हॉस्पिटल ऍडमिशन, हॉस्पिटल हे का झालंय? कारण इथे वॅक्सिनेशन झालंय. 62% पेक्षा जास्त लोकांचे दोन्ही डोस झाले. 85% लोकांचे सिंगल डोस तरी झालाय. म्हणजे त्यांना ती इम्युनिटी आली आहे, त्याचं प्रोटेक्शन होतं. म्हणजे तो डेल्टा व्हेरियंट जो भारतामध्ये जे म्हणतात की तो वेगळा होता, खूप डेंजरस होता, पण त्यालाही या वॅक्सिनने कंट्रोलमध्ये ठेवलं. तर तुमच्या मत आहे की लसीकरणावर तुम्ही अधोरेखित करता की लसीकरण 100% मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे. 100% प्रत्येकाने लस घेतली. आणि आपल्या भारतात त्यासाठी मोठ्या पद्धतीने काम सुरू आहे. आपली आरोग्य व्यवस्था, आपले डॉक्टर दिवस रात्र त्यासाठी काम करतायत. आणि खरंच काल डॉक्टर डे आपण राष्ट्रीय स्तरावर तर साजरा केला आणि सगळ्या डॉक्टरांचे आम्ही खरोखर आभार मानतोय की त्यांनी दिवस रात्र काम केलेलं आहे भारतामध्ये. म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण सकारात्मक बाजू बघायला पाहिजे की मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेऊन घरी जातात आहे. मृत्यूचा आकडा जर आपण बघत असतो आपल्याला केवळ नकारात्मक बाजू दिसेल. मी सर, आमच्या पुढारीच्या या संवादात तुम्ही सहभागी झालात, आमच्याशी बोललात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही पुढारीचे आमचे जे काही पत्रकार आहे ते तुमच्याशी यापुढे कायम संपर्कात राहतील आणि विविध जर काही आमच्या वाचकांच्या प्रश्नांची उत्तरं लागली आम्हाला तुमच्याकडून उत्तर तुम्ही ती द्याल अशी मी अपेक्षा करतो. आणि आपलं धन्यवाद. नक्की कोणाला काही प्रश्न असतील तरी नाही म्हणजे आम्हाला जर आता या संवादामध्ये फेसबुकवर काही प्रश्न आले स्पेसिफिक तर आम्ही नक्कीच तुमच्याशी संपर्क करू, त्या प्रश्नांची उत्तर तुमच्याकडनं घेऊ, त्यांची वाचकांसाठी सादर करू. नक्की. तर आभारी मला संधी दिल्याबद्दल, संवाद साधायला मला मराठीमधून खूप आनंद वाटला. तर तुम्ही बघितलं की आज आपल्याबरोबर डॉक्टर प्रवीण घागे लंडनहून होते. त्यांनी आपल्याला सगळी माहिती दिली. उद्या असाच एक आरोग्य संवाद असणार आहे, दुसऱ्या भागात असणार आहे. डॉक्टर मृदुला बेरे म्हणून त्या आपल्याशी बोलणार आहेत. त्या संवाद साधणार आहेत. त्या पेटंट या विषयावरती आपल्याशी बोलणार आहेत. त्यांच्या नवीन कल्पना, नवीन त्यांनी काही पुस्तकं लिहिली आहेत त्याविषयी आपल्याला बोलणार आहेत. तर उद्या आपण 6 वाजता पुढारीच्या फेसबुक लाईव्ह वर यायला विसरू नका. पुन्हा भेटू या भागात. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.